नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पोलीस सर नांदेडवाले. तर विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून या पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. दुसरं आणखी महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, तुमचे पेपर खूप चांगल्या प्रकारे चालू आहेत आणि पेपरचा अभ्यास पण तुमचा चांगल्या प्रकारे व्हायला आहे. आणि मी अपेक्षा करतो की अर्थशास्त्र विषयाचा पेपर पण तुमचा खूप आणि खूप चांगला जाऊ. तुमचा अभ्यास तर चालू आहे. यासाठी आपण जे काही महत्त्वाचे प्रश्न होते त्या संदर्भात आपण लाईव्ह लेक्चर घेतलं होतं. पण बऱ्याच विद्यार्थ्यांची विनंती अशी होती की सर, आमचा अभ्यास तर चांगल्या प्रकारे झालाय, पण आम्हाला पेपर नेमकं सोडवायचा कसा. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास झालाय, पण अभ्यास झाल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या प्रश्नाचं उत्तर किती लिहायचं आणि कसं लिहायचं आणि त्याचं मार्किंग कशा प्रकारे केलं जाते हे देखील समजणं तितकं महत्वाचं आहे. कारण का अपेक्षित उत्तराला अपेक्षित तेवढेच मार्क मिळत असतात. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना अपेक्षा काय असते की मी 2 पानं लिहिलं, 3 पानं लिहिलं, 4 पानं लिहिलं की मला भरपूर मार्क पडतात. तर हा त्यांचा भ्रमाचा भोपळा आपल्या या ठिकाणी काय करायचंय, दूर करायचा आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना आपल्याला सगळ्यात महत्वाचे म्हणजे योग्य मार्गदर्शन करायचं की बाबा पेपर कसा सोडवावा, म्हणजे कोणत्या प्रश्नाचं उत्तर किती मुद्दे अपेक्षित आहे आणि कशा प्रकारे लिहिणं अपेक्षित आहे हे देखील तुम्हाला समजण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण हा व्हिडिओ तुमच्या समोर आणला आहे. तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. ठीक आहे, चला मग आता वेळ न लावता आपण या ठिकाणी आज अर्थशास्त्र विषयाचे काही पेपर आहेत. आता हा बघा जुलै 2025 मध्ये झालेला पेपर आहे. ठीक आहे, जुलै 2025 मध्ये झालेला अर्थशास्त्र विषयाचा पेपर आहे. तर हा पेपर जो आहे तो नेमकं सोडवायचा कसा, प्रश्नपत्रिका असते कशा प्रकारची आणि त्याची उत्तरपत्रिका नेमकं कशा प्रकारची असते आणि त्याचं मूल्यमापन कशा प्रकारे केलं जाते हे देखील तुम्हाला या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगणार आहोत. तर बघा मग आता वेळ न लावता आपण सुरू करू. 1 मिनिट मी पेन थोडस सिलेक्ट करतो. तर या ठिकाणी बघा अर्थशास्त्र विषयाचा जुलै 2025 चा पेपर आहे. यामध्ये काय सांगितलं की सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके व आकृत्या काढायच्या. उजव्या बाजूचे अंक काय दर्शवतात, गुण दर्शवतात आणि सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानावर लिहावी. म्हणजे नवीन प्रश्न पहिला आहे, नवीन पानावर सुरू करायचा. प्रश्न दुसरा आहे, नवीन पानावर सुरू करायचा. प्रश्न तिसरा आहे, नवीन पानावर सुरू करायचा. म्हणजे असं नको की समजा प्रश्न पहिला येत असतो, समजा संपलाय तर लगेच दुसरा प्रश्न त्याच पानावर सुरू करायचा असं नाही. प्रश्न पहिल्याचे अ ब क ड असे वेगवेगळे पीठ असतील ते कुठेही सुरू करा, काही अडचण नाही. पण नवीन प्रश्न हा नवीन पानावरच सुरुवात करायचे. ठीक आहे, तर आता बघा मग या ठिकाणी प्रश्न पहिला अ, अर्थशास्त्र विषयाचा प्रश्न पहिला अ आहे. आता प्रश्न पहिला अ नेमकं काय विचारलाय, कसा विचारलाय, काय नाही हे थोडक्यामध्ये बघा. योग्य पर्याय निवडा म्हणले. काय करा म्हणले, योग्य पर्याय निवडा म्हणले. तर बघा सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत. आणि सगळ्यात महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 2 प्रश्नपत्रिकांचं सोल्युशन सांगणार आहोत. ह्या 2 प्रश्नपत्रिकांचा देखील अभ्यास या येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असणार आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे या 2 प्रश्नपत्रिकांचा तर अभ्यास कराच. मी काय महत्वाचे प्रश्न दिले त्यांचा पण अभ्यास करा, तुमच्याकडे टाइम आणखी भरपूर आहे. ठीक आहे, तर बघा मग प्रश्न पहिला आहे की सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत. आता ह्याचे 4 पर्याय आहेत. एक आहे राशी पद्धत, दुसरा आहे समग्र पद्धत, तिसरा आहे विभाजन पद्धत, चौथा आहे सर्वसमावेशक पद्धत. आता ह्या प्रश्न या पर्यायाचे पर्याय दिलेत. तर कसं, तर बघा अ क आणि ड, अ ब आणि ड, त्यानंतर फक्त क आणि फक्त अ. तर सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विश्लेषणामध्ये वापरली जाणारी पद्धत जी आहे ती विभाजन पद्धत आहे. कोणती पद्धत आहे, विभाजन पद्धत. म्हणजे ह्याचं उत्तर एकच असणार आहे या ठिकाणी. आणि जे स्थूल अर्थशास्त्र आहे, स्थूल अर्थशास्त्राची पद्धत कोणती आहे माहितीये का, राशी पद्धत आहे. म्हणजे हाच प्रश्न बघा तुम्ही या ठिकाणी सूक्ष्मऐवजी काय देऊ शकतात, स्थूल देऊ शकतात. प्रश्न हाच टाकू शकतात. या ठिकाणी सूक्ष्मऐवजी जर स्थूल केलं तर याचं उत्तर काय येणार, राशी पद्धत येणार. पण या ठिकाणी काय विचारले, सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत म्हणजे कोणती आहे, विभाजन पद्धत. मग विभाजन पद्धत दर्शवणारा ऑप्शन कोणता आहे, क. मग या उत्तरामध्ये बघा फक्त 3 म्हणजे काय आहे, फक्त क.
ओके. आता सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय? जी अर्थव्यवस्था आहे, अर्थव्यवस्थेतील लहानात लहान घटकाचा अभ्यास करणारे शास्त्र. कशाला म्हणायचं? सूक्ष्म अर्थशास्त्राला म्हणायचं. कशाला म्हणायचं? सूक्ष्म अर्थशास्त्राला. म्हणजे अर्थव्यवस्था जी असते, अर्थव्यवस्थेमधल्या लहानात लहान घटकाचा अभ्यास करण्याचं काम या सूक्ष्म अर्थशास्त्राचं असते आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्याचं काम कुणाचं असते? स्थूल अर्थशास्त्राचं असते. ठीक आहे. तर बघा, मग हे झाला प्रश्न पहिल्या अ मधलं पहिलं योग्य पर्याय निवडा, हे विधान झालं. त्यानंतर 2 नंबरचं बघा, 2 नंबरचं विधान काय? पूर्ण स्पर्धेत विक्रेत्यांची भूमिका पुढील प्रकारची असते. आता पूर्ण स्पर्धा बाजार म्हणजे काय? ज्या बाजारामध्ये असंख्य ग्राहक असतात, असंख्य विक्रेते असतात आणि विकल्या जाणाऱ्या वस्तू ज्या असतात त्या वस्तू कशा असतात? एक जिन्सी असतात. म्हणजे असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते आणि ज्या वस्तू विकायला येतात त्या वस्तू कशा असतात? एक जिन्सी असतात. अशा बाजाराला पूर्ण स्पर्धा बाजार म्हणतात. मग पूर्ण स्पर्धा बाजार जे आहे, समजा जेव्हा प्रत्येक उत्पादकाची उत्पादनासाठी असणारी मागणी जी आहे ती पूर्णतः लवचिक असते, असा बाजार म्हणजे कोणता बाजार होय? पूर्ण स्पर्धा बाजार होय. मग या पूर्ण स्पर्धा बाजारपेठेमध्ये नेमकं विक्रेत्याची भूमिका काय असते? किंमत कर्त्याची असते का? नाही, कारण यामध्ये असंख्य विक्रेते असतात, किंमत ठरवू शकत नाहीत. दुसरं काय सांगता येईल? किंमत स्वीकारणारा काही प्रमाणात म्हणता येते. त्याचबरोबर किंमत भेद करणारा किमतीमध्ये भेद करू शकत नाही. मग या ठिकाणी बघा, यापैकी नाही म्हणले, याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो किंमत स्वीकारणारा. कारण असंख्य विक्रेते असतात आणि ते किंमत काय करत असतात? स्वीकारत असतात. ओके. मग याचं उत्तर काय असणार आहे? फक्त ब असणार आहे. काय असणार आहे? फक्त ब. आणि किंमत करता जो आहे, किंमत करता कोणत्या बाजारात असतो माहितीये का? मक्तेदारी बाजारामध्ये असतो. किंमत भेद करणारा बाजार म्हणजे कोणता असतो? मक्तेदारी बाजार. त्याला मूल्यभेद करणारी बाजार देखील असे, म्हणजे एकाधिकार बाजार असे त्याला काय करता येते? आपल्याला म्हणता येते. त्यानंतर 3 नंबरचं विधान बघा. 3 नंबरचं विधान काय आहे? किंमत निर्देशांकाच्या संबंधात असलेली विधाने शोधा. आता किंमत निर्देशांक, किमतीतील बदल मोजण्यासाठी बघा, सगळ्यात महत्वाचं समजून घ्या बरं का. किंमत निर्देशांक म्हणजे काय? किमतीतील बदल मोजण्यासाठी जो निर्देशांक तयार केला जातो त्याला काय म्हणतात? किंमत निर्देशांक म्हणतात. मग किंमत निर्देशांकाच्या बाबतीमध्ये जी काही विधानं आहेत त्यामधली योग्य विधानं कोणती आहेत? किंमत निर्देशांकाशी संबंधित विधानं कोणती आहेत? बघा, निर्देशांक एक भौगोलिक साधन आहे, नाही म्हणता येणार. निर्देशांकात हवेच्या दाबाचे मोजमाप केले जाते, नाही सांगता येणार. निर्देशांकात आर्थिक चलातील सापेक्ष बदलांचं मोजमाप केलं जाते, हे विधान योग्य आहे. निर्देशांक विशिष्ट सरासरीमध्ये असतो, हे देखील बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर जे बघा विद्यार्थी मित्रांनो, भौगोलिक साधन आहे का? नाही. त्याचबरोबर हवेच्या दाबाचं माप म्हणजे मोजमाप करतात का? नाही. तर निर्देशांकात आर्थिक चलातील म्हणजे आर्थिक घटकातील सापेक्ष बदलाचं मोजमाप यामध्ये केलं जाते. त्याचबरोबर निर्देशांक विशिष्ट सरासरीमध्ये मोजतात. मग याचं उत्तर काय असणार विद्यार्थी मित्रांनो? पर्याय क्रमांक 1 क आणि ड. ठीक आहे. त्यानंतर पुढचं विधान बघा. सरकारच्या सक्तीच्या कार्यामध्ये पुढील पैकी कोणत्या कार्याचा समावेश होतो? व्हेरी इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो हे. ऐच्छिक कार्य आणि सक्तीचं कार्य, तर यामध्ये हे खूप महत्वाचं आहे बरं का विधान. हे जे विधान आहे परीक्षेमध्ये खूप महत्वाचं आहे. 2 वेळा परीक्षेमध्ये विचारले विद्यार्थी मित्रांनो, यासाठी महत्वाचं आहे. तर काय म्हणले की सरकारच्या सक्तीच्या कार्यामध्ये कोणत्या कार्याचा समावेश होतो? तर यामध्ये आपल्याला सांगता येईल बघा, सरकारच्या सक्तीच्या कार्यामध्ये, 1 मिनिट. ओके. तर सक्तीच्या कार्यामध्ये बघा, यामध्ये सरकारच्या सक्तीच्या कार्यामध्ये काय म्हणले की परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे सरकारचं काम आहे. जर आपल्यावर परकीय आक्रमण होत असेल तर ते वाचवणं, हे कोणतं कार्य आहे? सक्तीचं कार्य आहे. त्याचबरोबर अंतर्गत कायदा व सुव्यवस्था. अंतर्गत कायदा म्हणजे देशांतर्गत कायद्याचं आणि सुव्यवस्थेचं पालन केलं पाहिजे. लोकांना कायद्याचं म्हणजे एकंदरीत वचक असली पाहिजे, हे का नाही? हे शासनाचं कोणतं आहे? सक्तीचं कार्य आहे. कल्याणकारी उपाययोजना म्हणजे कोणत्या योजना राबवायच्या, कोणत्या योजना राबवायच्या नाही, सक्तीचं म्हणता येते का? नाही म्हणता येणार. ते ऐच्छिक आहे, सरकारच्या मनावर आहे. त्याचबरोबर वस्तू व सेवांची निर्यात म्हणजे वस्तू पाठवायच्या का पाठवायच्या नाही, हे सरकारवर डिपेंड आहे. मग या ठिकाणी आपल्याला सरकारच्या सक्तीच्या कार्यामध्ये काय म्हणता येणार? 1 आणि ब, अ आणि ब. म्हणजे या ठिकाणी याचा पर्याय क्रमांक किती आहे? 2 आहे. आणि हे जे कल्याणकारी उपाययोजना, वस्तू व सेवांची निर्यात, शिक्षण, हे कोणते कार्य आहेत? ऐच्छिक कार्य आहेत. लक्षात असू द्या, माहिती असू द्या. त्यानंतर पुढचं विधान बघा. पुढचं विधान काय? विदेशी व्यापारामध्ये
विदेशी व्यापारामध्ये उत्तर किती नंबरचं आहे? 2 नंबरचं. ठीक आहे. विदेशी व्यापाराचे प्रकार खालील प्रकारे आहेत. आता विदेशी व्यापाराचे प्रकार म्हणा आयात व्यापार, निर्यात व्यापार, पुनर्निर्यात व्यापार आणि अंतर्गत व्यापार. बघा या ठिकाणी आयात व्यापार म्हणजे काय? दुसऱ्या देशातून वस्तू आणणे, त्याला आयात व्यापार म्हणायचं. निर्यात व्यापार म्हणजे काय? आपल्या देशातून वस्तू दुसऱ्या देशामध्ये पाठवणे, त्याला निर्यात व्यापार म्हणायचं. आणि पुनर्निर्यात व्यापार म्हणजे काय? एका देशातून कच्चा माल आणायचा, त्याच्यावर प्रक्रिया करायची, पक्का माल तयार करून दुसऱ्या देशाला विकायचा, याला काय म्हणायचं? पुनर्निर्यात व्यापार. पण अंतर्गत व्यापार म्हणजे काय? देशातल्या देशात चालणारा व्यापार. ओके, मग याचं उत्तर काय असणार आहे माहितीये का? अ, ब आणि क पर्याय दर्शवणारं उत्तर असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला अ या ठिकाणी आपण पाहिलंय की योग्य पर्याय निवडा. त्यानंतर अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहायचा आहे. अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहायचा आहे. तर याच्यामध्ये बघा पहिलं विधान आहे. पहिलं विधान काय सांगितलं या ठिकाणी? अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक काय असते? तयारी असते. म्हणजे अशी इच्छा की जिला खरेदी शक्तीचं पाठबळ बी आहे, म्हणजे पैसा पण आहे आणि पैसा खर्च करण्याची मनाची काय? तयारी आहे. त्या ठिकाणी मागणीचं सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो की मागणी बरोबर इच्छा प्लस पैशाचे पाठबळ आणि प्लस मनाची तयारी. ह्या 3 गोष्टी आवश्यक आहेत. आणि यामध्ये काय सांगितलंय की अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचं पाठबळ बी आहे, ते खर्च करण्याची मानसिक तयारी पण आहे, म्हणजे ह्याला काय म्हणायचं? मागणी. याचं उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? मागणी असणार आहे. पण असं म्हणता येईल अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचं पाठबळ नाही, सॉरी अशी मागणी, बरं का या ठिकाणी इच्छा नाही, सॉरी अशी मागणी जिला खरेदी शक्तीचं पाठबळ नाही आणि खर्च करण्याची मनाची तयारी पण नाही, मग त्याला काय म्हणायचं? इच्छा म्हणायचं. फिरून पलटून येऊ शकते, माहिती असू द्या. त्यानंतर एक जादा नग संख्येच्या उत्पादनामुळे एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ, ह्याला काय म्हणायचं? सीमांत खर्च म्हणायचं. काय म्हणायचं? सीमांत खर्च. म्हणजे एक जास्तीची नग संख्या तयार केल्यानंतर एकूण उत्पादन खर्चामध्ये जी काही वाढ होते, एकूण खर्चामध्ये जी वाढ होते, त्याला काय म्हणायचं? सीमांत खर्च म्हणायचं. बरोबर आहे का उत्तर? बरोबर आहे, सीमांत खर्च. त्यानंतर पुढे बघा बाजाराचा असा प्रकार ज्यात काही विक्रेते असतात. आता या ठिकाणी बाजाराच्या प्रकाराच्या अनुषंगानं महत्वाचं बघा, असंख्य विक्रेते म्हणलं पूर्ण स्पर्धा बाजार, एकच विक्रेता म्हणलं मक्तेदारी बाजार, काही विक्रेते म्हणलं अल्प अधिकार बाजार आणि अनेक विक्रेते म्हणलं तर मक्तेदारी युक्त स्पर्धा बाजार. मग या ठिकाणी काय म्हणले? बाजाराचा असा प्रकार ज्यात काही विक्रेते असतात, म्हणजे काय आहे? अल्प अधिकार बाजार. कोणता बाजार? अल्प अधिकार बाजार. त्यानंतर एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारं मूल्य. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे बघा? याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो स्थूल देशांतर्गत उत्पादन. काय म्हणले? एका आर्थिक वर्षाच्या काळात देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत, म्हणजे देशातल्या देशात जेवढ्या काही वस्तू व सेवांचं उत्पादन केलं जातं त्यांचं बाजारभावानुसार येणारं मूल्य म्हणजे काय? स्थूल देशांतर्गत उत्पादन. कोणतं उत्पादन? स्थूल देशांतर्गत उत्पादन. या ठिकाणी याचं उत्तर सांगितले बघा, स्थूल देशांतर्गत उत्पादन. त्यानंतर पुढचं बघा, पुढचं शेवटचं विधान काय आहे? राष्ट्राच्या भौगोलिक सीमाच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री. यावर्षी परीक्षेच्या दृष्टिकोनातून थोडंसं विधान महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. राष्ट्राच्या भौगोलिक सीमाच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री म्हणजे काय? अंतर्गत व्यापार. त्यालाच देशांतर्गत व्यापार देखील आपल्याला म्हणता येते. अंतर्गत व्यापार, देशांतर्गत व्यापार असं देखील त्याला म्हणता येते. अंतर्गत व्यापार, देशांतर्गत व्यापार किंवा गृह व्यापार असं देखील त्याला आपल्याला असं म्हणता येते. आता हे विधान लिहित असताना काय करायचं? डायरेक्ट तुम्ही क्रमांक टाकून डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी चालते, विधान लिहिण्याची गरज नाही. विधान लिहून त्याच्या खाली उत्तर लिहिलं तरीही चालते, तेवढं काही हे नाही. ठीक आहे. आता पुढचं काय? विधाने पूर्ण करा म्हणले. आता बघा विधाने पूर्ण सर तुम्ही म्हणचाल पेपर कसं सोडवायचा सांगणार आहोत, पण हे उत्तर देखील विद्यार्थी मित्रांनो आपल्या चर्चा महत्वाची आहे, कारण ह्याच्यामध्येच काही प्रश्न हे आपल्या 2026 चे पेपर असणार आहे 24 तारखेला,
त्या पेपरमध्ये असणार आहेत 100% डेफिनेटली. तर बघा आता पहिलं विधान पूर्ण करायचे. सूक्ष्म अर्थशास्त्राला डॅश म्हणून ओळखले जाते. तर सूक्ष्म अर्थशास्त्राला काय म्हणून ओळखतात बघा? किंमत सिद्धांत, उत्पन्न सिद्धांत, वृद्धीचे सिद्धांत, विकासाचे सिद्धांत. तर सूक्ष्म अर्थशास्त्राला काय म्हणून ओळखतात? किंमत सिद्धांत म्हणून ओळखतात. कारण वेगवेगळ्या वस्तू व सेवांच्या किमती कशा ठरतात हे पाहण्याचं काम कोणाचं आहे? सूक्ष्म अर्थशास्त्राचं आहे. त्यानंतर 2 नंबरचं विधान बघा. जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता डॅश. आता एकूण उपयोगिता महत्तम म्हणजे कशी असते? जास्त असते. तर तेव्हा सीमांत उपयोगिता बघा, धन असते, शून्य असते, ऋण असते, काही एक असते. याचं उत्तर काय असणार आहे? शून्य असणार आहे. बघा विधान बरोबर आहेत का? किंमत सिद्धांत बरोबर आहे, शून्य असते हे पण बरोबर आहे. त्यानंतर 3 नंबरचं विधान बघा. क्ष अक्षास समांतर असलेली किंमत लवचिकतेचा मागणी वक्र. तर क्ष अक्षास समांतर म्हणजे या ठिकाणी बघा आता मागणीचा वक्र जो आहे तर या प्रकारचा असतो आहे का नाही? मग क्ष अक्षास ही ओ अक्ष, ए अक्ष म्हणजे अ, आणि हे क्ष हे अ आणि हे य अक्ष. मग त्यांनी काय म्हणले की क्ष अक्षास म्हणजे या प्रकारचा क्ष अक्षास समांतर असणारा मागणीचा वक्र. तर या ठिकाणी तो वक्र असणार आहे संपूर्ण लवचिक मागणी वक्र. कोणता वक्र असणार आहे? संपूर्ण लवचिक मागणी वक्र. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे विधान पण या वर्षी परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे ऑब्जेक्टिव्ह देखील काय आहे हे महत्वाचं आहे बरं का. या ठिकाणी काय म्हणतील? वाय अक्षास समांतर असणारा वक्र. वाय अक्षास समांतर म्हणजे कसा? असा या प्रकारचा, किंवा य अक्षास समांतर असणारा वक्र म्हणतात. या ठिकाणी य, अ आणि क्ष. मग या अक्षास समांतर असणारा वक्र कसा असतो? संपूर्ण अलवचिक असतो. लक्षात असू द्या. हे महत्वाचं विधान आहे जे की ह्या वर्षी परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता आहे. समजून घ्या व्यवस्थित. हा त्यानंतर बघा भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची केंद्रीय सांख्यिकीय संघटनेद्वारे वापरली जाणारी पद्धत. आता भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी केंद्रीय सांख्यिकीय संघटनेद्वारे आता कोणती पद्धत वापरतात? उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत, खर्च पद्धत किंवा उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत यांचं एकत्रीकरण. तर भारतामध्ये या दोन्ही पद्धतीचा काय केला जातो? वापर केला जातो. उत्पादन पद्धतीनुसार पण मोजतात, उत्पन्न पद्धतीनुसार पण राष्ट्रीय उत्पन्नाचं काय करतात? मोजमाप करतात. मग याचं उत्तर काय आहे बघा? याचं उत्तर आहे उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत दोन्हीही बरोबर आहे. त्यानंतर शेवटचं बघा, आणि हे देखील विधान विद्यार्थी मित्रांनो यावर्षी परीक्षेमध्ये महत्वाचं असणार आहे. आता हे पलटून वेगळे विचारू शकतात. या ठिकाणी काय म्हणले? अल्प मुदती कर्ज देणारा व घेणारा वित्तीय बाजार म्हणजे अल्प काळासाठी कर्जाची देवाणघेवाण करणारा वित्तीय बाजार म्हणजे कोणता बाजार आहे? नाणे बाजार आहे. आणि दीर्घ काळासाठी हेच विधान काय करतील? दीर्घ काळासाठी कर्ज देणारा वित्तीय बाजार, देणारा व घेणारा वित्तीय बाजार म्हणजे कोणता बाजार होय? भांडवल बाजार होय. समजून घ्या, महत्वाचं विधान परीक्षेमध्ये हे येऊ शकते. ठीक आहे. अल्प मुदतीसाठी कर्ज देणारा बाजार, कर्ज देणारा व घेणारा वित्तीय बाजार म्हणजे नाणे बाजार आहे. आणि दीर्घ काळासाठी म्हणलं की कोणता बाजार असतो? भांडवल बाजार असतो. अशा प्रकारे प्रश्न पहिला क झाला आहे का नाही? प्रश्न पहिला क झाला, मला वाटतं अ, ब आणि क झाला. आता शेवटचा कोणता आहे? ड आहे. विसंगत शब्द ओळखा. विसंगत म्हणजे वेगळा घटक निवडायचा आहे. आता वेगळा घटक निवडत असताना बघा या ठिकाणी काय म्हणले? पहिलं विधान काय? उपयोगितेचे प्रकार. आता याच्यामधले उपयोगितेचे प्रकार कोणते कोणते आहेत? रोप उपयोगिता आहे, स्थल उपयोगिता आहे, सेवा उपयोगिता आहे. मग कोणता नाही? सीमांत उपयोगिता हा उपयोगितेचा प्रकार नाही. ठीक आहे. सीमांत उपयोगिता याचं उत्तर असणार आहे. आणि यावर्षी विद्यार्थी मित्रांनो उपयोगितेचे प्रकार लिहा, प्रश्न येऊ शकते बरं का 4 मार्काला. हा त्यानंतर मागणीचे निर्धारक घटक सांगा. मी तुम्हाला सांगायलो की ही 2025 जुलै 2025 ची प्रश्नपत्रिका आहे. हिचा पण चांगल्या प्रकारे अभ्यास करून जा. यामधला एका प्रश्नाचा चांगल्या प्रकारे म्हणजे अभ्यास करून जा. आणि जुलै 2022 ची एक आपल्याला घ्यायची प्रश्नपत्रिका, त्या देखील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास चांगल्या प्रकारे तयारी करून जा. काहीच अभ्यास झाला नाही, 2 प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केला तरी बऱ्यापैकीचा पेपर कव्हर होऊ शकते. लक्षात असू द्या. हा नंतर मला पेपर झाल्यावर सांगा वाटल्यास. त्यानंतर 2 नंबरचं बघा, मागणीचे निर्धारक घटक. किंमत बरोबर आहे, उत्पन्न बरोबर आहे, पर्यायी वस्तूच्या किमती बरोबर आहे, पण गिफेनचा विरोधाभास हे नाही. याचं उत्तर काय म्हणजे हे काय असणार? वेगळा घटक म्हणजे गिफेनचा विरोधाभास. याच्यावर मागणी ठरत नाही, ते मागणीच्या सिद्धांताला अपवाद. सर रॉबर्ट गिफेन
कुठे की गेला होता, त्याला काहीतरी अनुभव आला, किंमत वाढली की मागणी वाढू लागली, किंमत कमी झाली की मागणी कमी होऊ लागली. त्याला आलेला तो अनुभव हलक्या दर्जाच्या वस्तूबद्दल होता, तो गिफेनचा विरोधाभास आहे. त्याच्याबद्दल आपला ह्या ठिकाणी हा काय आहे, अपवाद आहे. पण हे बाकीचे मात्र काय आहेत, मागणी निर्धारित करणारे घटक. लक्षात ठेवा, उपयोगितेचे प्रकार, मागणी निर्धारित करणारे घटक, मागणीची किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धती, पुरवठ्याच्या नियमाचे अपवाद आणि करेत्तर उत्पन्नाचे स्रोत. हे पाचही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो चांगल्या प्रकारे अभ्यास करून जा. हेच इथंच नाही, हाच प्रश्न 4 मार्कासाठी विचारण्याची शक्यता आहे. करेत्तर उत्पन्नाचे स्रोत सांगा, पुरवठ्याच्या नियमाचे अपवाद सांगा, मागणीच्या किंमत लवचिकता. हा दुसरा आणखी महत्वाचं बरं का, जर ही प्रश्न उत्तर प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी विचारला तर एक काम करायचं, वेगळा घटक निवडा असा प्रश्न जर या प्रकारचा आला, याच्यामध्ये याचे उत्तर बघा तुम्ही लपलेले आहेत. 2-3 मुद्दे या ठिकाणी इथंच त्यांनी सांगितलेले आहेत. जर तुम्हाला समजा उपयोगितेचे प्रकार विचारलं आणि तुम्हाला उपयोगितेचे प्रकार आठवणा गेले तर इथंच आहेत. हो का, मागणी निर्धारित करणारे घटक विचारलं, आठवणा गेले, 3 घटक इथंच आहेत. मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धती विचारल्या, इथंच आहेत. पुरवठ्याच्या नियमाचे अपवाद, आता या ठिकाणी बघा, मागणीची किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धती बघा, उत्पन्न पद्धत, शेकडेवारी पद्धत, एकूण खर्च पद्धत, भूमिती पद्धत, बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत. ह्याच्यामध्ये वेगळा घटक कोणता आहे बघा, या ठिकाणी वेगळा घटक म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की उत्पन्न पद्धत. मागणीची किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धती, या ठिकाणी उत्पन्न पद्धतीचं उत्तर आहे का बघा बरं, बरोबरच असायला पाहिजे. बरोबर आहे, उत्पन्न पद्धत उत्तर आहे याचं. वेगळा घटक म्हणत तर लक्षात ठेवा बरं, हा प्रश्न कधी कधी आपल्याला प्रेझेन्स ऑफ माइंडचा देखील वापर करायचा आहे. असा वेगळा घटक निवडा असा प्रश्न विचारला की एखाद्या प्रश्नाचं उत्तर इथंच असते आपल्याला लपलेलं, ते फक्त शोधायचं असते. ठीक आहे, आणि हे पाचही प्रश्न चांगल्या प्रकारे वाचून जा, तुमचे 4 मार्क 8 मार्क तरी कमीत कमी कव्हर होतात. ठीक आहे, पुढे बघा, पुरवठ्याच्या नियमाचे अपवाद, श्रमाचा पुरवठा आहे, त्याचबरोबर कृषी उत्पादन आहे, प्रतिष्ठेच्या वस्तू पुरवठ्याच्या नियमाचे अपवाद. पुरवठ्याच्या नियमाचे अपवाद म्हणजे श्रमाचा पुरवठा, कृषी उत्पादन, प्रतिष्ठेच्या वस्तू, नाशवंत वस्तू. या ठिकाणी पुरवठ्याच्या नियमाचा अपवाद काय असणार आहे, श्रमाचा पुरवठा वक्र मागे वळणारा असतो. हा मला वाटते वेगळा घटक असू शकतो, आहे का नाही. कृषी उत्पादन, श्रमाचा पुरवठा वेगळा घटक आहे का नाही, प्रतिष्ठेच्या वस्तू. ओके, ठीक आहे, प्रतिष्ठेच्या वस्तूच्या बाबतीमध्ये म्हणजे हा पुरवठ्याच्या सिद्धांताला अपवाद आहे. बरोबर आहे, हे अपवादामध्ये विचारले ना. श्रमाचा पुरवठा अपवाद आहे, कृषी उत्पादन अपवाद आहे, नाशवंत वस्तूची किंमत वाढली तरी पुरवठा वाढतो, कमी झाली तर पुरवठा कमी करता येतो. नाही करता येणार, नाशवंत वस्तू थोडासा डाऊट वाटायलाय, पण प्रतिष्ठेच्या वस्तूची किंमत वाढली की पुरवठा वाढतो, किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतो. पण काही लोकांचं वैशिष्ट्य काय आहे, ठीक आहे, याचं उत्तर तर मॉडेल आन्सर मध्ये प्रतिष्ठेच्या वस्तू दिले. ओके, म्हणजे हा अपवाद, हे बाकीचे अपवाद आहेत, पण हे वेगळा घटक आहे. त्यानंतर पुढचं बघा, करेत्तर उत्पन्नाचे स्रोत काय आहे, शुल्क, सीमा शुल्क, विशेष अधिभार, दंड व दंडात्मक रकमा. मग या ठिकाणी यांचं उत्तर काय आहे बघा, करेत्तर शुल्क, करेत्तर उत्पन्नाचे स्रोत. करेत्तर उत्पन्नाचे स्रोत कोणते आहेत, सीमा शुल्क आहे, म्हणजे कराची आकारणी न करता मिळणारं उत्पन्न म्हणजे काय आहे, सीमा शुल्क. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न पहिला अ बघितला. आता प्रश्न पहिला झाला, आता प्रश्न दुसरा अ बघा. खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती काय करायची आहे, स्पष्ट करायची आहे. आता खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखायची आणि ती स्पष्ट करायची आहे. कोणत्याही 3 संकल्पना लिहायच्या 6 मार्कासाठी. प्रश्न दुसरा टोटली 12 मार्कासाठी आहे, त्यामध्ये अ 6 मार्कासाठी, ब 6 मार्कासाठी, म्हणजे 2 मार्कासाठी एक संकल्पना असणार आहे. आता या ठिकाणी संकल्पना बघा काय सांगितले, राजूने भारतीय अर्थव्यवस्थेतील एकूण उपभोग, एकूण बचत आणि एकूण गुंतवणूक यांची माहिती गोळा केली. एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण गुंतवणूक याची माहिती गोळा केली. तर याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर सांगायचंय. हा प्रश्न दुसरा अ बघा, खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. त्याची मार्किंग कशा प्रकारे असते, संकल्पना ओळखायची 1 मार्क मिळते आणि त्याचं स्पष्टीकरण लिहा, त्याचा 1 मार्क मिळाला. मग ही संकल्पना कोणती आहे, स्थूल अर्थशास्त्र आहे. कोणती आहे, स्थूल अर्थशास्त्र. स्थूल अर्थशास्त्र लिहिल्या 1 मार्क मिळाला. मग स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या लिहायची, काय सांगायची, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय होय, स्थूल अर्थशास्त्र होय. हे महत्वाचं विधान आहे, संकल्पना स्पष्ट करा मध्ये माहिती करून जा. त्यानंतर एक्स वस्तूच्या किमतीत 20% वाढ झाली असता एक्स वस्तूच्या मागणीत 20% घट झाली. एकक लवचिक मागणी ही संकल्पना आहे. कोणती आहे,
एकक लवचिक मागणी. मग या ठिकाणी काय करायचंय, याचं उत्तर एकक लवचिक मागणी लिहा. एकक लवचिक मागणी ओळखायचं ओळखील्या एवढं लिहिलं संकल्पना. आधी काय करायचं, प्रश्न क्रमांक टाकायचा, ही संकल्पना लिहायची. संकल्पना ओळखीली 1 मार्क मिळते. मग त्याची खाली व्याख्या लिहा किंवा त्याबद्दल माहिती लिहा. ओके, माहिती काय सांगायची की एखाद्या वस्तूच्या किमतीत जेवढा बदल होतो तेवढाच बदल त्या वस्तूच्या मागणीमध्ये होत असेल तर याला काय म्हणतात, एकक लवचिक मागणी असे म्हणतात. त्यानंतर स्वराला महाराष्ट्र राज्य सरकारकडून दरमहा 8,000 निवृत्ती वेतन मिळते. महत्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो पुन्हा पुन्हा परीक्षेमध्ये विचारतात. हे काय आहे, हस्तांतरित उत्पन्न आहे. म्हणजे एका व्यक्तीचं उत्पन्न दुसऱ्या व्यक्तीकडे गेलं तर अशा उत्पन्नाला काय म्हणतात, हस्तांतरित उत्पन्न. त्यानंतर तुषारने 1,01,000 रक्कम 3 वर्षाकरता बँकेत जमा केली. ह्याला म्हणायचं मुदत ठेव. कोणते ठेव म्हणायचं, मुदत ठेव. मुदत ठेवीची व्याख्या सांगता येईल, विशिष्ट काळासाठी ज्या ठेवी बँकेमध्ये ठेवल्या जातात त्यांना कोणत्या ठेवी म्हणतात, मुदत ठेवी असे म्हणतात. मुदत ठेवी ओळखल्या 1 मार्क मिळाला आणि मुदत ठेवीची व्याख्या दिल्या त्याचा 1 मार्क मिळते. म्हणजे अशी 2 मार्कासाठी ही संकल्पना स्पष्ट करा हा प्रश्न विचारतात. त्यानंतर कागदाच्या किमती स्थिर असून सुद्धा कागद बनविण्याच्या कारखान्यातील तांत्रिक अडचणीमुळे शरदला कमी कागदाचा पुरवठा करावा लागला. तांत्रिक अडचणीमुळे पुरवठा कमी करावा लागला तर याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो पुरवठ्याचा ऱ्हास. म्हणजे किंमत काय सांगितले या ठिकाणी बघा, कागदाच्या किमती स्थिर आहेत म्हणजे किमतीमध्ये कसल्याही प्रकारचा बदल नाही, परंतु तांत्रिक अडचणीमुळे म्हणजे या ठिकाणी बघा पुरवठ्याचा ऱ्हास, पुरवठ्याचा विस्तार, पुरवठ्याची संकोच, पुरवठ्याची वृद्धी, हे वेगवेगळ्या संकल्पना आहेत. म्हणजे किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीत प्रतिकूल बदल झाल्यामुळे जेव्हा पुरवठा कमी होते तेव्हा त्याला पुरवठ्याचा ऱ्हास म्हणतात. आणि इतर वस्तूची किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीत अनुकूल बदल झाल्यामुळे जी पुरवठ्यात वाढ होते त्याला पुरवठ्याची वृद्धी किंवा वाढ असे म्हणतात. ओके, ही माहिती असू द्या. ही संकल्पना विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून थोडीशी महत्वाची आहे. ही वेगवेगळ्या अँगलने विचारू शकतात, इम्पॉर्टंट आहे या वर्षी परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, मग कशी लिहायचं, संकल्पना ओळखीने 1 मार्क आणि त्याचा मुद्दा 1 मार्क किंवा व्याख्या 1 मार्क स्पष्टीकरणाला. आता फरक स्पष्ट करा. बघा फरक स्पष्ट करा, कोणतेही 3 लिहायचे. 2 मार्कासाठी 1 फरक असणार आहे, विभाजन पद्धत आणि राशी पद्धत. आता विभाजन पद्धत आणि राशी पद्धत ही आता सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांच्या पद्धती आहेत. मग बघा विभाजन पद्धत आणि राशी पद्धतीचा फरक लिहायचा आहे तर काय करायचं, या प्रकारे तुम्हाला फरक लिहायचा आणि हा फरक बाळांनो 3 मुद्द्यांमध्ये हा फरक तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. 1, 2, 3 मुद्द्यांमध्ये हा फरक तुम्हाला काय करायचा, स्पष्ट करायचा. 4 मुद्द्यांमध्ये स्पष्ट केला तरी चालते. तसं ऍक्च्युअली ह्याचे 2च मुद्दे अपेक्षित आहेत पण आपण 3 मुद्दे लिहायचे. या ठिकाणी बघा फरक स्पष्ट करायचं उत्तर कसा अपेक्षित आहे आणि किती अपेक्षित आहे. तर बघा फरक स्पष्ट करा, कोणतेही 3, प्रत्येक अचूक उत्तरास 2 गुण आहेत. यामध्ये काय अपेक्षित आहे, अर्थ 1 गुण आणि फरक 1 गुण. जर तुम्ही अर्थ लिहिला त्याला 1 मार्क मिळणार, आता समजा काही फरक लिहिला त्याला 1 मार्क मिळणार. 2 मुद्दे लिहिले तरी क्लिअर आहे पण पहिल्या मुद्द्यामध्ये त्याचा अर्थच असायला पाहिजे. पहिल्या मुद्द्यामध्ये त्याचा ऍक्युरेट असा बरोबर असा काय पाहिजे, अर्थ पाहिजे. आणि जर तुमच्याकडे अर्थ नसेल तर त्याबद्दल तुम्ही माहिती काय करू शकता, 4 मुद्द्यांमध्ये स्पष्ट करू शकता. म्हणून फरक स्पष्ट करायला लिहित असताना 2 मुद्द्यांमध्ये फरक लिहिल्या तरी 2 मार्क मिळतात आणि जर समजा तुम्ही 3 मुद्दे लिहिले तरी 2 मार्क मिळतात, 1 पान लिहिलं तरी 2 मार्क मिळतात. त्यामुळे वेळ आपल्याला किती वाचवायचा आहे ती बघा. ओके, मग आता विभाजन पद्धत आणि राशी पद्धत काय सांगायचं, ज्या पद्धतीमध्ये अर्थव्यवस्थेतील घटकाचं छोट्या छोट्या भागामध्ये विभाजन केलं जाते त्याला विभाजन पद्धत म्हणतात आणि ज्या पद्धतीमध्ये सगळ्या घटकांचं एकत्रीकरण केलं जातं त्याला काय म्हणतात, राशी पद्धत. मग सांगायचं विभाजन पद्धत ही सूक्ष्म अर्थशास्त्राची आहे, राशी पद्धत ही स्थूल अर्थशास्त्राची आहे. बस संपलं. एवढे 2 मध्ये स्पष्ट केल्या तर तुम्हाला 2 मार्क मिळतात. जास्त उत्तर लिहिण्याची गरज नाही. एसपी ओशी सारखं आणि इतर ह्याच्यासारखा म्हणजे फरक तुम्हाला जास्त लिहिण्याची आवश्यकता आहे का, नाही. त्यानंतर मागणीचा विस्तार आणि मागणीतील वृद्धी हे देखील त्याच प्रकारे लिहायचे. आता मागणीतील विस्तार आणि मागणीतील वृद्धी याचा फरक कसं सांगायचं बघा. आता मागणीचा विस्तार जर सांगायचा असेल तर काय सांगायचं, इतर परिस्थिती स्थिर असताना केवळ किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे मागणी जर काय होता केवळ किंमत कमी झाल्यामुळे मागणी काय होत असेल, वाढत असेल तर मागणीतील काय म्हणतात, विस्तार म्हणतात. आणि मागणीतील वृद्धी म्हणजे काय, मागणीतील वृद्धी म्हणजे काय तर वस्तूची किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीत अनुकूल बदल झाल्यामुळे जर मागणीमध्ये वाढ होत असेल तर त्याला मागणीतील
वृद्धी असे म्हणतात. मग तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही विभाजन पद्धत, राशी पद्धत, याच्याऐवजी सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, हे तुम्हाला सांगालो की हे फरक स्पष्ट करा. 5ला 5 ही तयारी करून जायचे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी मागणीतील विस्तार, मागणीतील वृद्धी, हाच पलटून प्रश्न काय होऊ शकते, मागणीचा संकोच, मागणीतील ह्रास, किंवा हाच प्रश्न मागणीची वृद्धी, मागणीचा ह्रास, मागणीतील विस्तार, मागणीचा संकोच 100% परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता आहे. साठा आणि पुरवठा. साठा आणि पुरवठा विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला देशाच्या अर्थव्यवस्थेत निर्माण केलेल्या वस्तूच्या संचयाला साठा म्हणतात. आणि विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूंचा केलेला पुरवठा, त्याला काय म्हणायचं, एकूण साठ्यापैकी जेवढ्या वस्तू बाजारामध्ये विक्रीसाठी पाठवल्या त्याला काय म्हणायचं, पुरवठा म्हणायचं. ठीक आहे. साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक, सार्वजनिक वित्त व्यवहार, खाजगी वित्त व्यवहार, तुम्हाला टोटली विचारलेत 5, त्यापैकी लिहायचे 3. हे 5ला 5 फरक चांगल्या प्रकारे वाचून जा, चांगल्या प्रकारे याचा अभ्यास करा. पण उत्तर लिहित असताना विद्यार्थी मित्रांनो 3 मुद्द्यांमध्ये याचं उत्तर लिहा. एखाद्या मुद्द्यामध्ये काही गडबड झाली, दुसरा मुद्दा तुम्हाला काय होतो, बॅकअपला राहतो, त्याचे तुम्हाला मार्क्स मिळतात. भलं मोठं किती उत्तर लिहित बसायचं नाही, आपला वेळ महत्वाचा आहे. त्यानंतर बघा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, कोणतेही 3. आता प्रश्न क्रमांक किती आहे, 3रा आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची 12 मार्कासाठी, म्हणजे 4 मार्कासाठी एक प्रश्न असणार आहे. काय म्हणले, सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. या ठिकाणी बाळांनो या वर्षी परीक्षेमध्ये काय करू शकतात, स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये विचारू शकतात. मी तुम्हाला सांगायलो ना, ही जी प्रश्नपत्रिका आहे चांगल्या प्रकारे अभ्यास करून जा. ही एक प्रश्नपत्रिका, दुसरी एक प्रश्नपत्रिका मी सांगणार आहे. तर ही तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर, टेलिग्राम चॅनलवर ह्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मी काय करणार आहे, उपलब्ध करून देणार आहे. ठीक आहे. तर बघा, सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये लिहा. आता या ठिकाणी याचं उत्तर लिहायचं किती, कसं अपेक्षित आहे, तर बघा प्रश्न क्रमांक 3, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये काय म्हणले, प्रत्येक अचूक उत्तरास 4 गुण द्यायचे. मग या ठिकाणी अपेक्षित काय काय बघा, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये, वैयक्तिक घटकाचा अभ्यास, किंमत सिद्धांत, आंशिक समतोल, वैशिष्ट्य ग्रहितावर आधारित, विभाजन पद्धत, सीमांत तत्वाचा वापर, बाजार रचनेचे विश्लेषण, मर्यादित व्याप्ती. यापैकी बाळांनो 4 मुद्दे अपेक्षित आहेत. विश्लेषणासगट, स्पष्टीकरणासगट, तुम्ही सगळे म्हणजे वैशिष्ट्य लिहिल्या तरी 4 मार्क मिळणार आहेत. आणि यापैकी फक्त 4च वैशिष्ट्य तुम्ही जर विश्लेषणासगट, उदाहरणासगट लिहिल्या तरी तुम्हाला किती मार्क्स मिळणार आहेत, 4 मार्क्स मिळणार आहेत. म्हणजे भलं मोठं किती उत्तर लिहित बसायचं नाही. आधी सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय त्याची व्याख्या लिहा, आणि नंतर मग 4 वैशिष्ट्य स्पष्टीकरणासहित लिहा, स्पष्टीकरण आणि उदाहरणासहित लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा, दुसरा प्रश्न विचारलाय, पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये. आता पूर्ण स्पर्धा बाजाराचे पण किती वैशिष्ट्य लिहायचे, 4च वैशिष्ट्य लिहायचे. वैशिष्ट्ये किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 वैशिष्ट्ये आहेत. 8 पैकी तुम्हाला फक्त किती वैशिष्ट्य लिहायचे, 4 वैशिष्ट्य लिहायचे स्पष्टीकरणासहित. म्हणजे पेपर तपासत असताना बघा या प्रकारचं मॉडेल आन्सर असते. आता बरेच विद्यार्थी म्हणतात सर मुद्दे आम्हाला आठवतात, पण मुद्दे महत्वाचे बरोबर का, त्या मुद्द्यानुसार त्याचं मार्किंग महत्वाचं ठरते. ठीक आहे. मुद्दे व्यवस्थित लिहा, स्पष्टीकरण कमीत कमी 5 ते 6 ओळीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि एखाद्या मुद्द्याचं स्पष्टीकरण 2च ओळी आहे, ते 2च ओळी लिहा. एखाद्या मुद्द्याचं स्पष्टीकरण 1च ओळ आहे, 1च ओळ लिहा, काही अडचण नाही. पण मी या ठिकाणी असं म्हणेल की 4 मध्ये सांगितलेत, तुम्ही 5 लिहिण्याचा प्रयत्न करा. 4 सांगितलेत, 5 लिहिण्याचा प्रयत्न करा. स्पष्टीकरणासगट मार्कच कटणार नाही. आउट ऑफ म्हणजे आउट ऑफ मार्क पडलेच पाहिजे. पण विश्लेषण 5 ते 6 ओळी व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करा, किंवा जेवढे विश्लेषण आहे तेवढं लिहिण्याचा प्रयत्न करा. आवश्यक त्या ठिकाणी उदाहरणाचा वापर करा. प्रत्येक मुद्द्याला अंडरलाईन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य. आता भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य देखील या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 4च कार्य तुम्हाला विश्लेषणासगट काय करायचे, स्पष्ट करायचे. ओके. त्यानंतर पुढचं काय विचारलंय बघा प्रश्न, राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचं द्विक्षेत्रीय चक्रीय प्रवाह. आता द्विक्षेत्रीय चक्रीय प्रवाह म्हणजे कसं, या ठिकाणी बघा कुटुंब संस्था, नंतर आहे उत्पादन संस्था, ऐका नाही, तर असे यांच्यामध्ये चक्रीय प्रवाह राष्ट्रीय उत्पन्नाचा फिरत असतो. आता कुटुंब संस्था आणि उत्पादन संस्था काय केले बघा, त्यांना आकृती 6 म्हणले, आकृती विचारले. तर या प्रकारची आकृती आहे, ही महत्वाचा आहे बरं का प्रश्न, लक्षात ठेवा. कुटुंब संस्था आणि उत्पादन संस्था, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे उत्पादनाचे 4 घटक आहेत. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4 घटक कुटुंब संस्थेकडून कोणाकडे जातात, उत्पादन संस्थेकडे जातात. आणि वस्तू व सेवा,
वस्तू व सेवा या कोणाकडून कोणाकडे येतात? उत्पादन संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे येतात. मग सगळ्यात महत्वाचं बघा, ही आकृती जी आहे, ह्या आकृतीत तुम्हाला काय म्हणजे माहिती आहे का? आकृती अशी काढली, आकृतीला 2 मार्क आहेत आणि त्याच्या स्पष्टीकरणाला किती मार्क आहेत? 2 मार्क आहेत. बघा किती इझी आहे. अशी आकृती काढायची. आकृती काढायची काढल्याच्या नंतर भूमी, श्रम, भांडवल, संयोजक इकडे गेले तर ह्याला समजा सगळ्यात महत्वाची गोष्ट ही तुम्हाला पुस्तकात आकृती आहे बघा जशाच तशी. मग आता कुटुंब संस्थेने उत्पादनाचे घटक पुरवले, याचं खंड, वेतन, व्याज आणि नफा हे मोबदले उत्पादन संस्थेकडून कुटुंब संस्थेला मिळतात. मग इथं वस्तू व सेवांचा उपभोग खर्च हे कुटुंब संस्थेकडून कोणाला मिळते? उत्पादन संस्थेला मिळते. अशी आकृती पूर्ण काढायची, 2 मार्क मिळतात. आणि आकृतीचं विश्लेषण सांगायचं. विश्लेषण सोपं आहे. सांगायचं की द्विक्षेत्रीय चक्रीय प्रवाहामध्ये 2 घटक महत्वाचे असतात. एक म्हणजे कुटुंब संस्था, दुसरं म्हणजे उत्पादन संस्था. मग सांगायचं भूमी, श्रम, भांडवल, संयोजक यांची मालकी कुटुंब संस्थेकडे असते. मग हे घटक उत्पादन संस्थेकडे जातात. उत्पादन संस्था या घटकांचा वापर करते. या घटकांचा वापर करून वस्तू व सेवा निर्माण करते आणि त्या वस्तू व सेवा कोणाला पुरवते? कुटुंब संस्थेला पुरवते. मग नंतर काय होते? बाह्य चक्रामध्ये हे झालं समजा. अंतर्गत चक्रामध्ये काय होते? कुटुंब संस्थेनं वस्तू व सेवांचा उपभोग घेतल्यामुळं त्यांना उपभोग खर्च उत्पादन संस्थेला द्यावा लागते. आणि उत्पादन संस्थेनं उत्पादनाचे घटक वापरल्यामुळं खंड, वेतन, व्याज व नफा हे जे उत्पादन घटकांचे मोबदले आहेत ते कोणाला द्यावं लागतात? कुटुंब संस्थेला द्यावं लागतात. अशा प्रकारे हे जे राष्ट्रीय उत्पन्न असते, एका व्यक्तीचं उत्पन्न असते आणि दुसऱ्या व्यक्तीचा काय असतो? खर्च असतो. हे देखील विधान महत्वाचं आहे. राष्ट्रीय उत्पन्न हे एका व्यक्तीचं उत्पन्न आणि दुसऱ्या व्यक्तीचा काय असतो? खर्च. या ठिकाणी बघा की हा उपभोग खर्च जो आहे कुटुंब संस्थेकडून उत्पादन संस्थेकडे चाललाय. मग साहजिकच आहे कुटुंब संस्थेचा हा खर्च झाला, पण उत्पादन संस्थेचं हे काय झालं? उत्पन्न झालं. अशा प्रकारे हे द्विक्षेत्रीय चक्रीय प्रवाह जे आहे ते ह्या प्रकारे काय करायचा असतो? स्पष्ट करायचा असतो. आकृतीला 2 मार्क, स्पष्टीकरणाला 2 मार्क. त्यानंतर निर्देशांकाचे प्रकार म्हणले किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, मूल्य निर्देशांक, विशिष्ट हेतू निर्देशांक. हे देखील तुम्हाला या प्रकारे 4 मुद्द्यांमध्ये हा फरक काय करायचा आहे? स्पष्ट करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 5 बघा. तुम्हाला मी सांगलो ना की प्रश्न 5 जो आहे, एक तक्ता विचारतात, आकृती विचारतात आणि एक उतारा देतात. त्यापैकी तुम्हाला कोणतेही 2 सोडवायचे. 3 पैकी 2. या ठिकाणी बघा खालील तक्ता, आकृती आणि उतारा अभ्यासा. उतार्यावरचे प्रश्न सोपे असतात. उतारा एक तुमचे किती मार्क या ठिकाणी बघा? 4 मार्क ना. 8 मार्कासाठी प्रश्न आहे. 4 मार्क उतार्याचे फिक्स म्हणून समजा. 4 मार्क उतार्याचे फिक्स म्हणून समजा. फक्त तुम्हाला तक्ता आणि आकृती, तक्ता आणि आकृती याबद्दल थोडीशी काय घ्यायची? काळजी घ्यायची. तक्ता आणि आकृती. 1 मिनिट मी पाणी पितो. तर या ठिकाणी बघा तक्ता आहे. या ठिकाणी हा तक्ता काय माहितीये का? एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यामधला फरक स्पष्ट करणार आहे. या ठिकाणी काय केले? वस्तूचे नग दिलेत, एकूण उपयोगिता दिली आणि सीमांत उपयोगिता दिल्या. आता एकूण उपयोगिता या ठिकाणी खाली प्रश्न विचारलेत. काय म्हणले? वरील तक्ता पूर्ण करा. तक्ता पूर्ण करायचा म्हणजे हे आपल्याला बघा या ठिकाणी ज्या रिकाम्या जागा आहेत त्या भरायच्यात आपल्याला. आता या ठिकाणी 10, 18 इथे किती असणार आपल्याला गेस करायचे. या ठिकाणी बघा 18 झाली. 18 झाली याचा अर्थ इथं किती असणार आहे? 10. सुरुवातीला सीमांत उपयोगिता 10, एकूण उपयोगिता पण 10. कारण सुरुवातीला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता कशी असते? सारखी असते. 10 नंतर सीमांत उपयोगिता 8 झाली. 10 आणि 8 किती झाली? 18. एकूण उपयोगिता 18. नंतर 18 मध्ये हे 6 मिसळी किती झाले? 24. ओके. 24 मध्ये हे 4 मिसळी किती झाले? 28. 28 मध्ये आता या ठिकाणी समजा किती? ती 28 ची 30 झाली. याचा अर्थ इथं किती मिसळले? 2 मिसळले. ओके. मग या तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? तक्ता कशा प्रकारचा पूर्ण करायचा आहे काय नाही हे या ठिकाणी तुम्हाला समजून जाईल. नंतर काय म्हणले? जेव्हा एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते किंवा सीमांत उपयोगिता काय होत जाते? घटत जाते. एकूण उपयोगिता ही घटत्या दराने वाढते आणि सीमांत उपयोगिता काय होत जाते? घटत जाते. पुढे आहे वस्तूचे 6 नग उपभोगल्यानंतर सीमांत उपयोगिता डॅडॅश होते. वस्तूचे 6 नग उपभोगल्यानंतर सीमांत उपयोगिता किती होते? बघा 0 होते. या ठिकाणी किती होते? 0 होते. म्हणजे या तक्त्यावरच आधारित काही प्रश्न या ठिकाणी विचारले जातात जे की सोपे असतात.
आणि तुम्हाला मी सांगालो हे जे पाचवा प्रश्न आहे, पाचवा प्रश्न, पाचव्या प्रश्नाच्या ठिकाणी काय करायचे, सगळ्याच प्रकरणामध्ये तक्ते जेवढे आहेत तेवढे चांगल्या प्रकारे अभ्यासून जायचंय. उपयोगिता प्रकरणामधला तक्ता एक आहे बघा, सीमांत उपयोगिता आणि किंमत यामधला फरक, तो देखील फरक म्हणजे तक्ता जो आहे यावर्षी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे, ते वाचून जा. त्याचबरोबर बघा पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती, मागणी आणि पुरवठा यामधला एक तक्ता आहे बघा, तो तक्ता वाचून जा चांगल्या प्रकारे. त्याच्यानंतर बघा तक्त्यामधले प्रश्न म्हणलं तर मागणी, पुरवठा, एकूण उपयोगिता, सीमांत उपयोगिता हे चांगल्या प्रकारे वाचून जायचे. इतर बाजार मागणीचा एक तक्ता बघा, बाजार मागणी, बाजार पुरवठा, बाजार मागणीचा एक तक्ता, बाजार पुरवठ्याचा एक तक्ता, हे तुम्हाला तक्त्यांचे प्रश्न काय करायचे, वाचून जायचे. बघा कोणते कोणते आहेत, हे एकूण उपयोगिता, सीमांत उपयोगिता एक, नंतर मागणी आणि पुरवठा, जे की समतोल किंमत आहे बघा, पूर्ण स्पर्धा बाजारातील समतोल किंमत, त्यामधला एक तक्ता चांगल्या प्रकारे अभ्यास करून जा. त्याचबरोबर बाजार मागणी आणि बाजार पुरवठा, बाजार मागणीचा एक तक्ता आहे, बाजार पुरवठ्याचा एक तक्ता आहे, तो तक्ता चांगल्या प्रकारे तुम्हाला अभ्यास करून जायचा आहे. आणि आकृत्यावरचे प्रश्न जे आहेत, आकृत्यावरचे प्रश्न मागणीचे विश्लेषण, मागणीची लवचिकता, या दोन प्रकरणामधल्या आकृत्यांचे प्रश्न चांगल्या प्रकारे अभ्यासून जा. मागणीच्या लवचिकतेचे जे प्रकार आहेत वेगवेगळे, त्या प्रत्येक प्रकाराची आकृती अभ्यासून जा, त्या आकृतीवर आधारित प्रश्न विचारतात. त्यानंतर बघा एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांची एक आकृती आहे, त्या आकृतीवर प्रश्न विचारू शकतात. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेची आकृती बघा, या प्रकारची आकृती आहे बघा, ती एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता या प्रकारची आकृती आहे. तृप्ती बिंदू, सर्वाधिक समाधानाचा बिंदू, त्या आकृतीवर प्रश्न विचारतात. मागणीची लवचिकता स्पष्ट करा, यावर देखील प्रश्न विचारतात. त्याचबरोबर मागणीची वृद्धी, मागणीचा ऱ्हास, पुरवठ्याची वृद्धी, पुरवठ्याचा ऱ्हास, पुरवठ्याचा विस्तार, पुरवठ्याचा संकोच, म्हणजे आकृत्यांचे जे प्रश्न आहेत, पुरवठा, मागणी, मागणीची लवचिकता, ह्या तीन प्रकरणाची आकृत्या सगळ्या बघून जा. ठीक आहे, हे तुमचे जवळपास 8 मार्क इथं फिक्स होतात तुमचे हे. ओके, इतके सोपे सोपे प्रश्न असतात, ह्या फक्त आकृत्या बघून जायच्या, हे नावं व्यवस्थित बघून जायचे, ह्या नावावरच आधारित तुम्हाला प्रश्न विचारतात. काय म्हणले बघा की हो का, आकृती अ पुरवठ्यातील काय दर्शवते, आकृती अ पुरवठ्यातील काय दर्शवते, विस्तार दर्शवते. आकृती ब काय दर्शवते, पुरवठ्यातील संकोच दर्शवते. म्हणजे मूळ पुरवठा वक्राच्या उजवीकडे सरकणार, मूळ पुरवठा वक्राच्या डावीकडे सरकणार, असल्या प्रकारचे हे प्रश्न असतात. हे प्रश्न व्यवस्थित बघून जाणे. आणि त्याचबरोबर मग एक उतारा विचारतात, उतार्यावर आधारित तुम्हाला प्रश्नाची उत्तरं लिहिता येतात. शेवटचा प्रश्न असते बघा स्वमत, दिलेल्या उत्तरावर स्वमत लिहा, तुमचं स्वतःचं मत काय आहे हे उतारा वाचायचा आणि त्यावर तुमचं स्वतःचं मत लिहायचं. फिक्स 2 मार्क आहेत. स्वमत लिहायला अजिबात काळजी करायची नाही, तुम्हाला जे वाटतंय ते उत्तर लिहिण्याचा काय करा, प्रयत्न करा. या उतारा वाचून तुम्हाला काय वाटतंय, एखादा मुद्दा पकडायचा आणि त्याच्यावर आधारित माहिती काय करायची, फेकायची. ठीक आहे, लिहायची. 2 मार्क फिक्स आहेत, 2 मार्क हाताने जाऊ द्यायचे नाही. बरेच विद्यार्थी हे स्वमत लिहा म्हणजे त्यांना वाटतं की काय लिहायचं, की तसं काय भाषणच करायचे पुढे थांबून, असं नाही करायचं. तर हे प्रश्न व्यवस्थित सोडवायचं आहे. स्वतःचं मत लिहा म्हणजे लिहाच, वाटलं तुम्ही उतारा का खरडी ना सगळ्यामध्ये, पण लिहा. ते प्रश्न कोरा सोडायचा नाही. ओके, आणि हे प्रश्न तुमचे 4 मार्क हक्काचे आहेत. आता प्रश्न 6वा बघा, जो की महत्वाचा आहे. प्रश्न 6वा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा, कोणतेही 2 16 मार्कासाठी, म्हणजे 8 मार्कासाठी एक प्रश्न असणार आहे. तुम्हाला मी सांगलो यावर्षी परीक्षेला मागणीचा सिद्धांत, पुरवठ्याचा सिद्धांत, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, ग्रहिते अपवाद वाचूनच जा. फिक्स एखादा सिद्धांत येऊ शकते. त्यानंतर मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक आहेत. याऐवजी यावर्षी बघा मागणीच्या लवचिकतेचे प्रकार, मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. आता ह्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना विद्यार्थी मित्रांनो थोडी काळजी घ्यायची बरं का. आता मागणीचा नियम स्पष्ट करून नियमाची ग्रहिते लिहा, हा प्रश्न जर विचारला. आता मागणीचा सिद्धांत ग्रहितासह स्पष्ट करा, हा प्रश्न जर विचारला तर याच्या उत्तरामध्ये काय काय अपेक्षित आहे बघा. 8 गुण मिळणार आहेत. मागणीचा नियम तुम्ही प्रस्तावना लिहिल्या, प्रस्तावनेला 1 मार्क आहे. मागणीच्या सिद्धांताची प्रस्तावना लिहिल्या 1 मार्क. सिद्धांताचं विधान, मागणीचा सिद्धांत बघा, इतर परिस्थिती कायम असताना जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत वाढली तेव्हा त्याची मागणी जी आहे ती कमी होते. या उलट एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली त्याची मागणी काय होते, वाढते. यालाच मागणीचा सिद्धांत असे म्हणतात. हे विधान लिहिल्या, त्याला 2 मार्क. त्यानंतर तक्ता व आकृती आणि आकृतीचं स्पष्टीकरण. तक्ता लिहा, तक्त्याचं स्पष्टीकरण करा.
आकृती काढा, आकृतीचं स्पष्टीकरण करा. त्यांना किती मार्क आहेत? 2 मार्क आहेत. असं समजा की तक्ता आणि तक्त्याचं स्पष्टीकरण त्याला 1 मार्क, आकृती आणि आकृतीचं स्पष्टीकरण त्याला 1 मार्क, म्हणजे याचे तुम्हाला 2 मार्क मिळणार आहेत. आणि त्याचबरोबर मागणीच्या सिद्धांताची ग्रहिती. ओके, आता या ठिकाणी किती ग्रहिते लिहायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. 3 मार्कासाठी ग्रहिते लिहायचे. मग एक काम करायचे विद्यार्थी मित्रांनो, कमीत कमी 5 ग्रहिते या ठिकाणी तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. असे 4 लिहिले तरी चालतात, पण तुम्ही 5 ग्रहिते स्पष्टीकरणासकट लिहिण्याचा काय करायचा आहे? प्रयत्न करायचा आहे. अनावश्यक ग्रहिते सगळे लिहायची गरज नाही. ओके, म्हणजे अशा प्रकारे सिद्धांताची मार्किंग, पुरवठ्याचा सिद्धांत विचारला अशीच मार्किंग पडते. मग घटते सीमांत उपयोगितेचा सिद्धांत विचारला असं प्रस्तावनेला 1 मार्क, सिद्धांताच्या विधानाला 2 मार्क, आकृती तक्ता, आकृतीचं स्पष्टीकरण, तक्त्याचं स्पष्टीकरण यांना 2 मार्क, म्हणजे प्रत्येकाला अर्धा मार्क असं त्याचं डिवायडेशन होणार. आणि ग्रहिते उरलेली समजा ग्रहिते असतील ग्रहिते, अपवाद असतील अपवाद, तर ह्याला 3 मार्क मिळतात. या प्रकारे मार्क त्याचे पडत असतात. त्यानंतर मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक, वस्तूचे स्वरूप, पर्याय वस्तू, हे जे घटक आहेत, तर हे तुम्हाला घटक किती लिहायचे? 8 लिहायचे. पण नुसते 8 घटक लिहिले म्हणजे 8 मार्क पडतील असं नाही. तर या ठिकाणी मागणीची लवचिकता म्हणजे काय, त्याची अगोदर व्याख्या लिहा. थोडक्यामध्ये प्रस्तावना लिहा, व्याख्या लिहा, त्याला 2 मार्क मिळतात. आणि बाकीचे मग तुम्ही 8 मुद्दे स्पष्ट केले स्पष्टीकरणासकट, त्याला 6 मार्क मिळतात. या प्रकारे याचं उत्तर लिहायचं काय करायचं? प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर भारताच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारण. आता सार्वजनिक खर्च कशाला म्हणायचं? देशाच्या हितासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी लोकांच्या हितासाठी केलेला जो खर्च असतो, अशा खर्चाला सार्वजनिक खर्च म्हणतात. अशी व्याख्या लिहा, 2 मार्क मिळतात. आणि मग नंतर काय करायचे? जे काही सार्वजनिक खर्च वाढण्याची कारण आहेत ते तुम्हाला 6 ते 8 कारण, या ठिकाणी किती कारण आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 कारण आहेत. ही 8 कारण स्पष्टीकरणासकट तुम्ही काय करा? स्पष्ट करा. ओके, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे 2025चा जुलै 2025चा हा पेपर होता. तर यामध्ये तुम्हाला कशा प्रकारचे उत्तर लिहायचे काय नाही. आता या वर्षी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे प्रश्न काय असणार आहेत की मागणीच्या लवचिकतेचे प्रकार चांगल्या प्रकारे अभ्यासून जा. आता मागणीच्या लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा म्हणलं तर मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार, बरं का, किंमत लवचिकतेचे प्रकार म्हणलं 5 आहेत. तर ते 5 प्रकार, त्यांची व्याख्या, आकृती, आकृतीचं स्पष्टीकरण, उदाहरण असं सविस्तर लिहायचं. आधी मागणीची किंमत लवचिकता म्हणजे काय ते स्पष्ट करायचे, त्याची प्रस्तावना लिहायची, त्याला 2 मार्क मिळतात. आणि प्रकाराला बाकीचे मार्क मिळतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये फक्त 5 प्रकार लिहिले म्हणजे पैकीच्या पैकी मार्क मिळत नाहीत. ठीक आहे, माहिती असू द्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढचा पेपर बघायचा आहे. बघा, जुलै 2022चा हा पेपर आहे. जुलै 2022चा हा पेपर आहे. जुलै 2022 मध्ये बघा या प्रकारचा पेपर होता आणि याचा आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. आज जुलै 2022 मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले होते? निश्चित तुम्हाला सांगायलो की या 2 प्रश्नपत्रिकांचा देखील अभ्यास चांगल्या प्रकारे करून जा. मी महत्वाचे प्रश्न सांगितलेत अगोदर लाईव्ह लेक्चर मध्ये, ते देखील महत्वाचे प्रश्न तयारी करून जा. फक्त उत्तर लिहायचं तर थोडासा हे फास्ट होता आपण. आता योग्य पर्याय निवडायचा आहे. अर्थशास्त्राची अशी शाखा जी संसाधनाच्या वाटपाशी काय आहे? संबंधित आहे. म्हणजे संसाधनाचं वाटप म्हणजे वेगवेगळ्या घटकांचं वाटप करणारी म्हणजे काय आहे? बघा, सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, अर्थमिती, मौद्रिक. 2 पर्याय इथंच कटले. हे 2 पर्याय इथंच कटले. समजा हे 2 पर्याय तर होऊ शकत नाहीत. मग संसाधनाच्या वाटपाशी संबंधित असलेली संकल्पना म्हणजे कोणते? फक्त अ म्हणजे कोणते? सूक्ष्म अर्थशास्त्र. त्यानंतर 2 बघा, बाजारपेठेचं वर्गीकरण स्थळाच्या आधारावर करा. आता स्थळाच्या आधारावर बाजारपेठ, काळाच्या आधारावर बाजारपेठ, बरोबर. स्थळानुसार बाजाराचे प्रकार, काळानुसार बाजाराचे प्रकार, स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार. मग तुम्ही हे चांगल्या प्रकारे समजून घ्या. आता वर्गीकरणाच्या स्थळाच्या आधारावर म्हणजे स्थळानुसार म्हणजे काय? स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार. तर हे काय आहे? स्थळाच्या आधारावर असलेला बाजार आहे. अत्यल्पकालीन बाजार, स्थानिक बाजार हे चुकीचं आहे का नाही? अल्पकालीन बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार हे चुकीचं आहे. स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, अल्पकालीन बाजार हे चुकीचं आहे. पण हे काय आहे? विधान अ. याचं उत्तर काय आहे? मग फक्त अ. मग या ठिकाणी हे 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर किंमत निर्देशांकाविषयी अयोग्य असलेले विधान सांगा म्हणले. निर्देशांकाची भौगोलिक साधन बघा, याच्या अगोदरच्या जुलै 2025च्या पेपर मध्ये बघा 22चा प्रश्न 25 मध्ये कसा विचारला? पलटून विचारला. तुम्हाला मी सांगालो ना, फक्त मूल्यमापन
आणि तुम्हाला मी वाटल्यास प्रश्नपत्रिकांची देखील पीडीएफ टाकलेली आहे, ते देखील बघून घ्या तुम्ही. ओके, सगळेच प्रश्न चांगल्या प्रकारे बघून जा. आता इथं बघा, निर्देशांकाचे भौगोलिक साधन नाही, हे अयोग्यच आहे ना. हवेच्या दाबाचं मोजमाप केलं जाते, हे अयोग्यच आहे. मग या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला योग्य विधाने विचारली, 2 होते. आता हे अयोग्य म्हणजे काय, तर हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. याचा उत्तर काय आहे, अ आणि ब. पर्याय दर्शवणारा कोणता आहे बघा, अ आणि ब आहे. जर त्यांनी योग्य विधान म्हणलं असतं, क आणि ड राहिलं असतं. योग्य विधान कधी विचारलं, 2026च्या पेपरमध्ये 25च्या पेपरमध्ये विचारलं होतं, आहे का नाही. या ठिकाणी काय विचारले बघा, अयोग्य विधान कोणतं. म्हणजे बघा कसा प्रश्न पलटवलाय, तेच प्रश्न आहे, फक्त पलटून विचारलाय. असं तुम्हाला मी सांगालो की आतापर्यंत झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, त्या सगळ्या प्रश्नपत्रिका मी टेलिग्राम चॅनलवर आणि व्हॉट्सअप ग्रुपवर टाकतो. त्यावर तुम्ही सगळ्या प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न चांगल्या प्रकारे बघा. महत्वाचे सांगितलेले प्रश्न देखील तुम्ही चांगल्या प्रकारे बघून जा. त्यानंतर करेत्तर उत्पन्नाची स्त्रोताचे उदाहरण. करेत्तर उत्पन्न कोणतं आहे, तर याचं उत्तर बघा, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, प्रत्यक्ष कर आणि शुल्क, शुल्क आणि विशेष कर. या ठिकाणी मग प्रत्यक्ष कराचं करेत्तर उत्पन्नाचे स्त्रोत, मग काय सांगितलं याचं उत्तर, 3 नंबरचं उत्तर 4 नंबरचं उत्तर काय, क आणि ड आहे. क आणि ड, क आणि ड म्हणजे कोणतं बघा, क आणि ड. क आणि ड दर्शवणारा पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक 4. शुल्क आणि विशेष कर हे काय आहेत, करेत्तर उत्पन्न आहेत. प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, शुल्क हे कराची आकारणी करून. त्यानंतर पत नियंत्रणाचं संख्यात्मक साधन. संख्यात्मक साधन कोणतं आहे, बँक रेट आहे, खुल्या बाजारात रोख्यांची खरेदी विक्री आहे, बदलते रोकड निधीचं गुणोत्तर म्हणजे अ ब आणि क. अ ब आणि क दर्शवणारा पर्याय म्हणजे हे. आणि कर्जाचं नियंत्रित वाटप म्हणजे कोणतं साधन आहे, गुणात्मक साधन आहे. तुम्ही ह्या ठिकाणी अभ्यास करून जा बरं का. पत नियंत्रणाचं गुणात्मक साधन कोणतं, असा प्रश्न विचारतील यावर्षी. संख्यात्मक विचारला होता की तेव्हा, आता गुणात्मक विचारतील. मग याचं गुणात्मक साधन म्हणजे काय, कर्जाचं नियंत्रित वाटप. ओके, कर्ज व तारण यातले गाळ्याचं प्रमाण ठरवणे, कर्जाचं वाटप, नियंत्रित वाटप, असे वेगवेगळे म्हणजे आहेत. समजा हे चांगल्या प्रकारे तुम्ही ऑब्जेक्टला वाचून जा. त्यानंतर सहसंबंध पूर्ण करा म्हणले. सूक्ष्म अर्थशास्त्र काय सांगितले आणि स्थूल अर्थशास्त्र जंगल. मग या ठिकाणी उत्तर काय असणार आहे, झाड असणार आहे. काय असणार आहे, झाड. सामान्य वस्तूची किंमत व मागणी कसा संबंध असतो, व्यस्त संबंध असतो. आणि गिफेनचा वस्तू संबंध कसा असतो, समसंबंध असतो. कारण किंमत वाढली की मागणी वाढते, किंमत कमी झाली की पुरवठा कमी होते. त्यानंतर पूर्ण स्पर्धा, असंख्य विक्रेते असतात, मतदारीमध्ये एकच विक्रेता असतो. हे डायरेक्ट मला मी उत्तर सांगलो बरं का, असंख्य. याचं उत्तर काय, असंख्य, आहे का नाही, असंख्य विक्रेते. त्यानंतर एकूण प्राप्ती डॅश डॅश, सरासरी प्राप्ती काय मिळेल, एकूण प्राप्ती भागिले एकूण नगदसंख्या. मग एकूण प्राप्ती काय सांगायचं, किंमत गुणिले नगदसंख्या. किंमत गुणिले नगदसंख्या काय मिळते, एकूण प्राप्ती. कन्फर्मेशन साठी बघा रे बाबा, अजून कशाला, किंमत गुणिले नगदसंख्या. त्यानंतर पुढचं विधान काय आहे बघा, उत्पादन पद्धत डॅश डॅश, उत्पन्न पद्धत, घटक पद्धत. आता उत्पादन पद्धतीलाच काय म्हणतात या ठिकाणी बघा, उत्पादन पद्धतीलाच काय म्हणतात, मालसाठा पद्धत म्हणतात. हे महत्वाचं आहे बरं का, उत्पादन पद्धतीला मालसाठा पद्धत म्हणतात आणि उत्पन्न पद्धतीला घटक पद्धत म्हणतात. त्याच्यानंतर विसंगत शब्द, वेगळा घटक निवडा. बाळांनो, हे प्रश्न चांगल्या प्रकारे समजून घ्या. बऱ्याच प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी लपलेले आहेत. पुन्हा पुन्हा सांगालो, प्रश्न पहिला क, विसंगत शब्द ओळखा. प्रश्न आला, खुश व्हायचं का, तर बऱ्याच प्रश्नांचे उत्तर, एखाद्या प्रश्नाचं उत्तर यामध्ये असू शकते, त्यामुळं थोडीशी काळजी घ्यायची. बघा, लवचिकतेचे प्रकार, किंमत लवचिकता, उत्पन्न लवचिकता, कमी लवचिकता, छेदक लवचिकता. त्यानंतर बाह्य कर्ज, परदेशी बँक. आता याच्यामधला वेगळा पर्याय कोणता म्हणजे लवचिकतेचे प्रकार, किंमत लवचिकता, उत्पन्न लवचिकता, कमी लवचिकता, छेदक लवचिकता. आता लवचिकतेच्या प्रकारामध्ये ह्याच्यामधला प्रकार कोणता आहे, किंमत लवचिकता एक प्रकार आहे, उत्पन्न लवचिकता आहे, छेदक लवचिकता आहे. मग कमी लवचिकता जे आहे ना, तो वेगळा घटक आहे बाळांनो. बाह्य कर्ज बघा, परदेशी बँका बरोबर आहे, जागतिक बँका बरोबर आहे, नाणेनिधी बरोबर आहे, पण मध्यवर्ती बँका ही अंतर्गत कर्ज येते, देशाची मध्यवर्ती बँक असते, आहे का नाही. मग ह्याचं उत्तर काय असणार आहे, मध्यवर्ती बँक असणार आहे. बघा, बरोबर आहे, मध्यवर्ती बँक आहे. त्याच्यानंतर पुढचं विधान काय, संघटित क्षेत्र, सावकार, व्यापारी बँक, सहकारी बँक, भारतीय रिझर्व्ह बँक. व्यापारी बँक, सहकारी बँक आणि रिझर्व्ह बँक हे संघटित क्षेत्र आहेत. पण सावकार हे कोणतं आहे, असंघटित क्षेत्र.
सावकार, दलाल, आडत्या हे जे असतात का नाही, हे असंघटित क्षेत्रामध्ये येतात. वेगळा घटक. हस्तांतरित उत्पन्नामध्ये बघा, निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता, वेतन, बक्षीस. मग यामधलं हस्तांतरित उत्पन्न कोणतं आहे माहितीये का? वेगळा घटक म्हणजे हे निवृत्ती वेतन हस्तांतरित उत्पन्न आहे, बेकारी भत्ता हस्तांतरित आहे, बक्षीस बी हस्तांतरित आहे, पण वेतन हे हस्तांतरित नाही, ते हक्काने मिळते आहे का नाही? हा, काम केल्यावर मिळते त्याला वेतन, म्हणजे वेगळा घटक तो आहे. त्याच्यानंतर पुढचं काय? विदेशी व्यापाराचे प्रकार म्हणले, स्थानिक व्यापार, आयात व्यापार, निर्यात व्यापार, पुनर्निर्यात व्यापाराचं उत्तर काय आहे? स्थानिक व्यापार आहे. तुम्हाला मी सांगालो ना की वेगळा घटक निवडा, हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे. वेगळा घटक निवडायचा, लिहायचा आहे. पण हेच प्रकार जे आहेत वेगवेगळे घटक, हे तुमच्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर असू शकते, काळजी घ्यायची. त्यानंतर खाली विधाने पूर्ण करा म्हणले, वस्तूची किंमत आणि मागणी यामध्ये संबंध कसा असतो? प्रत्यक्ष संबंध असतो, व्यस्त संबंध असतो, कोणताही बदल नाही, प्रत्यक्ष आणि व्यस्त. याचं उत्तर काय आहे? व्यस्त संबंध असतो. किंमत आणि मागणी यामध्ये संबंध कसा असतो? व्यस्त संबंध असतो, बरोबर आहे. त्यानंतर पुढचं काय आहे बघा, क्ष अक्षाला समांतर असलेली किंमत लवचिकतेचा मागणी वक्र. क्ष अक्षाला म्हणजे अशा आडव्या अक्षाला समांतर असलेल्या किंमत लवचिकतेचा मागणी वक्र म्हणजे कसा असतो? संपूर्ण लवचिक असतो. याचं उत्तर काय आहे मग? संपूर्ण लवचिक असतो. बघा, संपूर्ण लवचिक. आणि या अक्षाला म्हणलं की संपूर्ण अलवचिक. क्ष म्हणले की आडवा अक्ष आणि य म्हणलं की उभा अक्ष, माहिती असू द्या. नंतर पुढे बघा, जेव्हा पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या उजव्या बाजूला सरकतो. आता समजा हा मूळ पुरवठा, आता हे पुरवठा वक्र आहे, ठीक आहे, हा पुरवठा वक्र आहे. आता मूळ पुरवठा वक्राच्या उजव्या बाजूला जर समजा एखादा वक्र सरकत असेल तर पुरवठ्याचा विस्तार म्हणायचं, आणि डाव्या बाजूला एखादा वक्र असेल त्याला काय म्हणायचं? पुरवठ्याचा संकोच म्हणायचं. इथं काय म्हणले? जेव्हा पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या उजव्या बाजूला सरकतो त्याला पुरवठ्याचा काय म्हणायचं? विस्तार म्हणायचं. काय म्हणायचं? पुरवठ्याचा विस्तार म्हणायचं. बघायचं उत्तर पुरवठ्यातील वाढ, सॉरी या ठिकाणी विस्तार नाही बरं का, या ठिकाणी सांगण्यामध्ये चुकलं. तर मूळ पुरवठा वक्राच्या पुढे सरकणारा, मूळ पुरवठा वक्रावरून खाली सरकणारा हा पुरवठ्याचा विस्तार आणि संकोची संकल्पना असते. पण पुरवठ्याचा ऱ्हास आणि पुरवठ्याची वाढ म्हणजे काय? मूळ पुरवठ्याच्या उजवीकडे म्हणलं तर त्याला पुरवठ्याची वाढ म्हणायचं, मूळ पुरवठ्याच्या डावीकडे म्हणलं त्याला पुरवठ्याचा काय म्हणायचं? ऱ्हास म्हणायचं. थोडं मला कन्फ्युज झालं बरं का, सॉरी. पुरवठ्याचा विस्तार म्हणजे ह्याच वक्रावरून पुढे सरकतो, याच वक्रावरून मागे येतो. पण वृद्धी आणि ऱ्हास म्हणलं की उजवीकडे डावीकडे, उजवीकडे आणि डावीकडे, हे महत्वाचं आहे. हा प्रश्न समजून घ्या. नंतर राष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषेच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री म्हणजे भौगोलिक सीमारेषेच्या अंतर्गत. आता या ठिकाणी हाच प्रश्न यावर्षी काय करू शकतात? राष्ट्राच्या बाहेर म्हणजे सीमारेषेच्या पलीकडे जाऊन वस्तू व सेवांची जर खरेदी विक्री केली जात असेल तर त्याला कोणता व्यापार म्हणतात? आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतात. पण ह्याचं उत्तर काय असणार आहे? अंतर्गत व्यापार असणार आहे. ह्याचं उत्तर काय असणार आहे? अंतर्गत. काय म्हणजे? भौगोलिक सीमाच्या अंतर्गत केला जाणारा. किंवा हाच प्रश्न पंजाबकडून गहू आणला, पंजाबकडून काहीतरी वस्तू आणल्या, असा देखील हा प्रश्न विचारू शकतात. अंतर्गत व्यापाराचा माहिती असा. वायदे बाजार हा डायड्याच्या बाजाराचा महत्वाचा घटक आहे. तर वायदे बाजार हा कोणत्या बाजाराचा महत्वाचा घटक आहे? भांडवल बाजाराचा महत्वाचा काय असणार आहे? घटक असणार आहे. त्याला मुंबई भाग बाजार म्हणतात. तर हा वायदे बाजाराचा महत्वाचा काय असणार आहे? घटक असणार आहे. हे झाला प्रश्न पहिला. आता प्रश्न दुसरा बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचंय? संकल्पना स्पष्ट करायची आहे. संकल्पना ओळखली त्याला 1 मार्क, आताची व्याख्या त्याचं स्पष्टीकरण लिहा त्याला 1 मार्क असते. भलं मोठं किती स्पष्टीकरण लिहित बसायचं नाही. इथं बघा, सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केलं. ही कोणती संकल्पना आहे? उपयोगिता, सॉरी काल उपयोगिता. कोणती उपयोगिता आहे? काल उपयोगिता. एवढं लिहिल्या 1 मार्क मिळते. मग काल उपयोगितेची व्याख्या लिहायची. जी उपयोगिता काळानुसार बदलते तिला कोणती उपयोगिता म्हणतात? काल उपयोगिता. याची मार्किंग कशा प्रकारे करतात ते समजून घ्या. प्रश्न दुसरा अ. इथं आहे काय म्हणले? काल उपयोगिता 1 मार्क, स्पष्टीकरण 1 मार्क. बघा, तुम्ही ती संकल्पना ओळखली त्याला 1 मार्क मिळाला. फक्त संकल्पना ओळखा 1 मार्क आहे, आणि संकल्पनेची व्याख्या लिहा त्याचं स्पष्टीकरण लिहा त्याला 1 मार्क आहे. असे 2 मार्क मिळतात. ओके. त्यानंतर पुढची संकल्पना काय म्हणले बघा, संख्येचे उत्पन्न 50% वाढल्यामुळे उपभोग्य वस्तूंच्या मागणीत 20% वाढ झाली. त्याचं उत्पन्न वाढल्यामुळं उपभोग्य वस्तूंच्या मागणीमध्ये काय झाली? 20% वाढ झाली.
तर ही संकल्पना जी आहे, ही संकल्पना कोणती आहे बघा, ही संकल्पना आहे उत्पन्न लवचिकता. म्हणजे उत्पन्नात बदल झाल्यामुळे मागणीत बदल झाला, त्याला उत्पन्न लवचिकता म्हणतात. ही संकल्पना आहे. उत्पन्न लवचिकता लिहायचं, उत्पन्नात बदल झाल्यामुळे मागणीमध्ये बदल होत असेल त्याला उत्पन्न लवचिकता म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाचं बरं, तुम्हाला जर हे संकल्पना ओळखायच्या एकच मार्क लिहायचं, संकल्पना ओळखीला एकच मार्क मिळते. स्पष्टीकरण लिहा, व्याख्या येत नसेल तर स्पष्टीकरण लिहा काही ना काहीतरी, त्याला मार्क पडतात. ठीक आहे. नंतर आणि त्याला दरमहा राज्य सरकारकडून 15,000 रुपये निवृत्ती वेतन मिळते. बघा हा प्रश्न 2026-25च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आला होता, 22च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आला होता. म्हणजे हेच प्रश्न विद्यार्थी मित्रांनो फिरवून पलटून येतात, त्यासाठी यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा. ह्याचं काय मग हस्तांतरित उत्पन्न आहे. जॉन त्याच्या मोबाईलच्या कारखान्यात 5 मोबाईलचं उत्पादन 50,000 करतो. 6वा मोबाईल उत्पादित केल्यावर एकूण खर्च 58,000 रुपये होतो. म्हणजे याचा अर्थ काय, हा सीमांत खर्च आहे. कोणता खर्च आहे, सीमांत खर्च आहे. बघा बघा, जॉन 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 सीमांत खर्च आला होता का 25च्या पेपर मध्ये आला होता. ठीक आहे. म्हणजे आता आहे फिर से वही क्वेश्चन आता है, त्यासाठी तेच प्रश्न चांगल्या प्रकारे वाचून जाणे. मी तर असं म्हणतो की 2021 पासून 2025 पर्यंत ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या जरी तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून गेल्या, तुम्हाला बाकीचं काहीच वाचायची गरज नाही. त्या असं तुम्ही म्हणता सर फक्त प्रश्न वाचून जावं का, त्या प्रश्नांची उत्तरं पण वाचून जावं. ठीक आहे. तर बघा, समीरने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँकेला कर्जावरील व्याज दिलं. तर हे काय दिलेत, उत्पादन घटकांना मोबदले म्हणता येते का. बघा बघा बघा, उत्पादन घटकाचे मोबदले किंवा उत्पादन घटकाच्या किमती. ओके. अशा प्रकारे संकल्पना ओळखीला 1 मार्क, त्याची व्याख्या त्याचं स्पष्टीकरण लिहा त्याला 1 मार्क मिळते. आता फरक स्पष्ट करा. वैयक्तिक मागणी पत्रक, बाजार मागणी पत्रक. आता इथं काय काय लिहायचं, वैयक्तिक मागणी पत्रक आणि बाजार मागणी पत्रकामध्ये महत्वाचं आहे बरं का. वैयक्तिक मागणी पत्रक म्हणजे काय, विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एका ग्राहकाने केलेली मागणी दर्शविणारं पत्रक म्हणजे वैयक्तिक मागणी पत्रक होय. आणि बाजार मागणी पत्रक म्हणजे काय, विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला बाजारात अनेक ग्राहकांनी केलेल्या मागणीची बेरीज दर्शवणारे पत्रक म्हणजे काय होय, बाजार मागणी पत्रक होय. वैयक्तिक मागणी पत्रकामध्ये सांगायचं एका व्यक्तीने केलं, थोडक्यामध्ये कॉलम तुम्ही दर्शवू शकता, बाजार मागणीचा कॉलम तुम्ही दर्शवू शकता. ओके. विभाजन पद्धत, राशी पद्धत. बघा हा प्रश्न विचारला होता का 25च्या परीक्षेमध्ये पण विचारलाय, 22च्या परीक्षेमध्ये पण विचारला. 2022च्या जुलै महिन्यातल्या परीक्षेत विचारलाय. मग जशाच तसे जवळपास काही प्रश्न आलेत. साठा आणि पुरवठा होता का, साधा निर्देशांक, भारान्वित निर्देशांक, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर. मी तुम्हाला सांगालो की हे प्रश्न चांगल्या प्रकारे तयारी करून जा. कदाचित या वर्षी देखील हा प्रश्न विचारू शकतात. 22चा 25 मध्ये विचारलाय, 22, 23, 24, 25 4 वर्षांनी विचारलाय. कदाचित या वर्षी देखील 23 चे प्रश्न येऊ शकतात. हे 22चे प्रश्न काही येऊ शकतात. 25 मधल्या प्रश्नपत्रिकेमधले काही येऊ शकतात. त्यामुळे चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. आणि फरक स्पष्ट करा लिहित असताना तुम्हाला मी सांगितलं की फरक स्पष्ट करा फक्त किती मुद्द्यामध्ये लिहायचा बाळांनो, 3 मुद्द्यांमध्येच लिहायचा आहे. असा या प्रकारे 1, 2, 3 मुद्द्यामध्ये फरक स्पष्ट करा. एखाद्या मुद्द्यामध्ये गडबड वाटली तर ती सॉल्व्ह होऊ शकते. आता इथं बघा प्रश्न क्रमांक 4, विधानाशी सहमत आहात का नाही. आता हा प्रश्न सगळ्यात घातक आहे. सहमत आहे किंवा नाही, सहमत आहे आणि सहमत नाही हे लिहिण्यामध्ये चुकल्या बाळांनो, हे सगळं काय चुकलं बरं का, हे महत्वाचं आहे. इथं बघा पहिला प्रश्न काय म्हणले, व्यक्तीची प्रत्येक इच्छा मागणी असते, सहमत नाही. प्रत्येक इच्छा मागणी होऊ शकते का, नाही. इच्छा म्हणजे मागणी नाहीच, त्या इच्छेला पैसा पाहिजे, पैसा खर्च करायची मनाची तयारी पाहिजे, तरच ती मागणी होऊ शकते. मग या विधानाशी मी सहमत नाही. मग याचं उत्तर किती अपेक्षित आहे, तर ते बघा याचं उत्तर अपेक्षित आहे बघा, प्रत्येक इच्छा मागणी नाही. तर या ठिकाणी काय म्हणले उत्तर बघा, प्रत्येक विधानाच्या सहमत किंवा असहमत साठी 1 गुण आहे. तुम्ही सहमत आहे किंवा सहमत नाही लिहिल्या त्याला किती मार्क मिळते, 1 मार्क मिळते. आणि कारणासाठी किती मार्क आहेत, 3 मार्क आहेत. या ठिकाणी काय काय उत्तर अपेक्षित आहेत, इच्छेचा अर्थ अपेक्षित आहे, मागणीचा अर्थ अपेक्षित आहे, इच्छा आणि मागणीचं उदाहरण अपेक्षित आहे. तुम्ही सूत्र पण लिहू शकता. बघा किती गोष्टी अपेक्षित आहेत बघा तुम्ही. तुम्ही म्हणसाल सर आता आम्ही अर्थ लिहिलं नाही, पण आम्ही डायरेक्ट माहिती लिहून टाकली समजा, काही अडचण नाही, मार्क पडतात. पण कारण किती लिहायचे, 3 मार्कासाठी तुम्हाला असे मुद्देसूद कारण तुम्हाला असे 6 लिहावे लागतील, डायरेक्ट ओळीमधले कारण बरं का. आणि मुद्दे असतील तर अर्थार्थी मुद्दे तुम्ही 3 मुद्दे लिहिले तरी व्यवस्थित चालते. इच्छेचा अर्थ, मागणीचा अर्थ आणि उदाहरण, 3 मार्क इथे तुम्हाला पडालेत. ओके. पुढचं बघा 2 नंबरचं विधान म्हणजे पुढचं काय आहे,
किंमत व पुरवठा यांच्यामध्ये समसंबंध आहे, बरोबर आहे. हे विधान काय सहमत आहे, किंमत आणि पुरवठा यामध्ये समसंबंध आहे. मग या ठिकाणी काय म्हणले की वरील विधानाशी मी या विधानाशी सहमत आहे, बरोबर आहे. किंमत व पुरवठा समसंबंध आहे, कसं स्पष्ट करायचं, कोष्टक आणि आकृती. बघा, पुरवठ्याच्या नियमाची व्याख्या लिहा, तक्ता लिहा, आकृती लिहा, स्पष्टीकरण लिहा. म्हणजे तुम्हाला थोडक्यामध्ये तो सिद्धांत पुरवठ्याचा काय करायचा, स्पष्ट करायचा. प्रस्तावना, व्याख्या, कोष्टक, आकृती, आकृतीचं स्पष्टीकरण. 4 मार्क. म्हणजे त्याचा संबंध काय यामध्ये काय होतो, स्पष्ट होतो. इतर माहिती लिहिण्याचा प्रयत्न करायचा नाही शक्यतो. असं मागणी व किंमत व मागणी यामध्ये व्यस्त संबंध असतो. यावर्षी प्रश्न विचारू शकतो बरं का तसा, किंमत व मागणी यामध्ये व्यस्त संबंध असतो असा जर प्रश्न विचारला या ठिकाणी काय करायचं, 6 स्टेप मध्ये आपला सिद्धांत स्पष्ट करायचा. प्रस्तावना, व्याख्या, कोष्टक, आकृती, आकृतीचं स्पष्टीकरण. तुम्हाला 4 मार्क मिळून जातील. नंतर पुढचं विधान काय विचारले, व्यापारी बँका अनेक कार्य पार पाडतात, बरोबर आहे. व्यापारी बँका अनेक प्रकारचे कार्य पार पाडतात, या विधानाशी मी सहमत आहे. 1 मार्क मिळाला. मग त्याचे कार्य लिहायचे किती, 3 मुद्दे लिहायचे, फक्त 3 कार्य लिहिले तरी चालतात. स्पष्टीकरणात सगळं आवाज तर किती 10-12 लिहित बसायचं नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे बघा, निर्देशांक मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो. तर ह्या विधानाशी सहमत नाही, निर्देशांक मूळ वर्षाशिवाय तयार करता येत नाही. मग या ठिकाणी सांगायचं या विधानाशी मी सहमत नाही. 1 मार्क मिळाला. मग मूळ वर्षाला संदर्भ वर्ष म्हणतात, सर्वसाधारण वर्ष, नैसर्गिक आपत्ती नसावी, म्हणजे मूळ वर्षाबद्दल माहिती लिहायची. मूळ वर्षाबद्दल निर्देशांकाच्या बाबतीत माहिती लिहायची. हा प्रश्न महत्वाचा आहे बरं का, यावर्षी महत्वाचा आहे, चांगल्या प्रकारे तयारी करून जा. त्यानंतर शेवटचा प्रश्न काय विचारलाय, जास्त लवचिक मागणी वक्र तीव्र उताराचा असतो. आता जास्त लवचिक मागणी वक्र तीव्र उताराचा असतो, तर या विधानाशी मी सहमत नाही. मग लिहायचं जास्त लवचिक मागणी म्हणजे काय, जास्त लवचिक मागणीचं सूत्र, त्याची आकृती. जास्त लवचिक मागणीची आकृती अशी असते बघा, पसरट स्वरूपाचा वक्र असते, ठीक आहे. आणि त्या आकृतीचं स्पष्टीकरण लिहायचं. 4 मार्क तुम्हाला मिळतात. म्हणजे आवश्यक त्या ठिकाणी आकृत्यांचा वापर करायचा आहे, आवश्यक त्या ठिकाणी स्पष्टीकरण लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, हे प्रश्न थोडासा व्यवस्थित आणि काळजीपूर्वक सोडवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे, तुम्हाला मी काय सांगितलं, मागणी, मागणीची लवचिकता, पूर्ण स्पर्धा, ठीक आहे, यामधले तक्ते आणि घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत जो आहे की नाही बघा, सीमांत उपयोगिता आणि किंमत यामधला संबंध, तो तक्ता 100% वाचून जा. त्याचबरोबर पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती 100% वाचून जा. ओके, बघा या ठिकाणी मागणी व पुरवठा विचारले, म्हणजे तेच आहे बघा, समतोल किमतीचा आहे का नाही, समतोल किमतीचा आहे बघा, आहे का. ओके, आकृती बघा, आकृती कोणती विचारली आहे, मागणीचा वक्र विचारलाय बघा. मागणीचा वक्र, पुरवठ्याचा वक्र, या 2-3 प्रकरणाचा तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. मी तर असं म्हणतो, जर तुम्ही उपयोगिता, मागणी, मागणीची लवचिकता, पुरवठा, त्याचबरोबर सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र आणि राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणाचा जरी अभ्यास केला, त्याचा अभ्यास काहीच झाला नाही, पण या 4-5 प्रकरणाचा अभ्यास जरी केला तरी तुमचा पेपर चांगल्या प्रकारे सॉल्व्ह होऊ शकतो. पण तुम्ही तसं न करता मी जे महत्वाचे प्रश्न सांगायलो त्यांची तयारी करा. राष्ट्रीय उत्पन्न डेफिनेटली तयारी करा बरं का त्या प्रकरणाची. त्यानंतर बघा, हे आकृतीवरचे प्रश्न या प्रकारे विचारलेले आहेत. ते कसं सोडवायचे काय तुम्हाला मी सांगितले याच्या अगोदर. आता शेवटचा प्रश्न बघा, हो का, 6वा प्रश्न, सविस्तर उत्तर द्या, कोणतेही 2 लिहायचे. 16 मार्क म्हणजे 8 मार्कासाठी 1 प्रश्न असणार आहे. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा. आता याचं उत्तर लिहायचं कसं आणि लिहायचं किती, तर बघा काय अपेक्षित आहे त्यांना बघा. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करायचा आहे. प्रस्तावनेला 1 मार्क, नियमाचं विधान 2 मार्क, ग्रहिते विचारले 1 मार्क, तक्ता व आकृतीचं स्पष्टीकरण 2 मार्क, अपवाद 2 मार्क म्हणले. मग या ठिकाणी बघा, कदाचित त्यांना असं अपेक्षित आहे, पण आपण एक ध्यान ठेवायचं, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा म्हणले. प्रस्तावना लिहा, त्याची व्याख्या लिहा सिद्धांताची, कोष्टक काढा, कोष्टकाचं स्पष्टीकरण करा, आकृती काढा, आकृतीचं स्पष्टीकरण करा. इथं तुमचे 4 मार्क, ते कमीत कमी जवळपास 4 कसं बरोबर आहे, 1 2 3 4 5, जवळपास 4 ते 5 मार्क तुमचे फिक्स आहेत. पण आपण धरून चला 4 मार्क पडायलेत, आणि मग 4 मार्काचे काय करायचे, मग अपवाद कमीत कमी किती मुद्द्यामध्ये स्पष्ट करायचे, 4 मुद्द्यामध्ये स्पष्टीकरणासकट स्पष्ट करायचे. लक्षात ठेवा. प्रस्तावना सिद्धांत ग्रहितासह स्पष्ट करा म्हणलं. आता घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत ग्रहितासह स्पष्ट करा, तर काय करायचं, पूर्ण सिद्धांत स्पष्ट करायचा. कशा सगळं, प्रस्तावना, नियमाचं विधान,
तक्ता आकृतीचं स्पष्टीकरण, आकृती स्पष्टीकरण 4 मार्क फिक्स पडले म्हणून समजा. आणि बाकीचे 4 मार्क ग्रहिते विचारले, ग्रहिते स्पष्टीकरणासकट लिहा. अपवाद विचारले, अपवाद स्पष्टीकरणासकट विचारा. असंच मागणीचा सिद्धांत ग्रहितासह स्पष्ट करा म्हणलं. ह्याच स्टेप प्रस्तावना, नियमाची व्याख्या, तक्ता, आकृती स्पष्टीकरण, कोष्टकाचे तथ्याचे स्पष्टीकरण करायचे बरं का. 4 मार्क फिक्स. ग्रहिते विचारले, 4 ग्रहिते स्पष्टीकरणासकट लिहा. अपवाद विचारले, अपवाद 4 स्पष्ट करा विश्लेषणासकट. असंच पुरवठ्याच्या सिद्धांताबद्दल करायचे. पुढचा प्रश्न काय म्हणले, राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करून. आता या वर्षी बघा राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये लिहा किंवा राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजण्याच्या पद्धती लिहा, राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्यावहारिक किंवा तात्विक अडचणी लिहा. हे 3 प्रश्न वाचूनच जा 100%. या तिन्हीपैकी एक परीक्षेला यावर्षी येऊ शकते. राष्ट्रीय उत्पन्नाची आता ह्याचे उत्तर किती अपेक्षित आहेत बघा. राष्ट्रीय उत्पन्नाबद्दल काय म्हणले बघा, राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना लिहिली तुम्ही फक्त संकल्पना 2 मार्क आहेत बाळांनो. राष्ट्रीय उत्पन्नाची प्रस्तावना लिहा, त्याची व्याख्या लिहा. किती मार्क मिळतात? 2 मार्क मिळतात. मग बाकीचे जे वैशिष्ट्य आहेत, वैशिष्ट्याला किती गुण आहेत? 6 गुण आहेत बघा. मग हे राष्ट्रीय उत्पन्नाचे वैशिष्ट्य लिहा म्हणलं. थोडक्यामध्ये प्रस्तावना करा राष्ट्रीय उत्पन्नाबद्दल, त्याची व्याख्या लिहा, त्याला 2 मार्क मिळतात. आणि मग 6 वैशिष्ट्य तुम्हाला स्पष्टीकरणासकट लिहायचे. जास्त भलमट लिहित बसायची गरज नाही. आणि शेवटचं काय, शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे. मग या ठिकाणी काय करायचं, सार्वजनिक खर्च म्हणजे काय ते लिहायचं. हे बघा प्रश्न तिथेही विचारला होता, इथेही विचारला. जशाच तसे प्रश्न पडलेत बाळांनो, समजून घ्या. ठीक आहे. मग शासनाच्या कार्यात वाढ, लोकसंख्येत वेगाने होणारी वाढ, म्हणजे प्रत्येक मुद्द्यास 1 गुण म्हणले बघा. या ठिकाणी व्याख्या लिहिल्या, तुमचं इम्प्रेशन इथंच पडते. 2 मार्क व्याख्येलाच पडतात आणि बाकीचे मग मार्क तुम्हाला काय होतात, इतर मुद्द्यांना पडतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जे अर्थशास्त्र विषयाचा पेपर आहे तो सोडवायचा कसा आणि प्रश्नपत्रिकांचं कशा प्रकारे अनालिसिस करायचे, तुम्हाला असं वेगळं काही वाचण्याची गरज नाही बाळांनो. आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही बघितल्या आणि मी जे महत्वाचे प्रश्न सांगितलेत ते जरी प्रश्न तुम्ही चांगल्या प्रकारे बघितलात, अभ्यास केलात, तर तुमचे पूर्ण चांगल्या प्रकारचे मार्क्स कव्हर होतात. ऑब्जेक्टिव्ह आतापर्यंतच्या पूर्ण प्रश्नपत्रिकांमधले बघा, स्वाध्यायामधले ऑब्जेक्टिव्ह वाचा, चांगल्या प्रकारे तुमचा फायदा होईल आणि निश्चित तुम्हाला अर्थशास्त्र विषयामध्ये चांगले मार्क्स मिळतील. तुमचा अर्थशास्त्राचा पेपर झाल्याच्या नंतर आपल्या याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया तुम्हाला कळवायच्यात. आणि व्हिडिओ जर आमचा आवडत असेल तर व्हिडिओला सगळ्यांनी एकदा लाईक करा आणि ह्या चॅनलची लिंक, ह्या व्हिडिओची लिंक तुमच्या इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवा, भाऊ बहिणीपर्यंत पोहोचवा. ठीक आहे. आणि तसंच मार्गदर्शक काही शिक्षक बघत असतील तुमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांचा या ठिकाणी फायदा होते. तुमच्या सगळ्यांना अर्थशास्त्र विषयाच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फक्त पेपर सोडवत असताना कसल्याही प्रकारचं गोंधळून जायचं नाही. अर्थशास्त्राचा पेपर सोडवत असताना तुमचा टाइम तुम्हाला पुरत नाही, पण टाइम पुरण्यासाठी तुम्हाला काय करायचे, संकल्पना स्पष्ट करा, फरक स्पष्ट करा, थोडक्यात उत्तरे द्या. या ठिकाणी तुमचा वेळ तुम्हाला वाचवायचा आहे. अनावश्यक उत्तर लिहायचं नाही. जेवढं उत्तर अपेक्षित आहे, 4 मार्काचा प्रश्न आहे तर कमीत कमी 5 मध्ये लिहिण्याचा प्रश्न म्हणजे प्रयत्न करा. स्पष्टीकरणासकट फरक स्पष्ट करा. 3 मुद्द्यामध्ये फरक, एसपी सारखं ओशी सारखं तुम्हाला असं जास्त 4 मुद्द्यांमध्ये 5 मुद्द्यांमध्ये फरक स्पष्ट करत बसायचं नाही. 2 मुद्द्यामध्ये स्पष्ट केला तरी चालते, 3 मुद्द्यामध्ये स्पष्ट केलं तर खूप चांगलं. संकल्पना स्पष्ट करा, ओळखायचं, लिहायचं. सहमत आहे की नाही? ओळखायला 1 मार्क, 3 मार्क कारणाला आहेत. अनावश्यक उत्तर लिहून वेळ घालवायचा नाही. ओके. पुन्हा एकदा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून या पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आमच्या काही चुका होत असतील त्या चुका सांगण्याचा प्रयत्न करा. कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल. जमलं तर व्हॉट्सअप ग्रुप देखील तुम्हाला लिंक आहे तुम्हाला उपलब्ध करून दिले. माझा नंबर आहे युट्यूबवर, तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला मी याची प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या प्रश्नपत्रिका तुमच्या व्हॉट्सअपवर तुम्हाला मी शेअर करतो. ठीक आहे. त्या चांगल्या प्रकारे वाचा, त्याच्यातले काही प्रश्न बघा. तेच प्रश्न फिरून पडून परीक्षेला विद्यार्थी मित्रांनो येतात. महत्वाचे प्रश्न मी सांगितले आहेत लाईव्ह लेक्चर मध्ये, ते व्हिडिओ बघा. ओके. या ठिकाणी आपण थांबूत. जय हिंद, जय महाराष्ट्र.